पोस्ट टाकली होती की संदेश कशावर असणार आहे आणि संदेशचा विषय होता की 4 दर्शन मंडळीसाठी. आणि हे जे दर्शन मी तुम्हाला सांगणार आहे हे स्वप्न पण आहे आणि थोडे दर्शन पण आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करेल कशा प्रकारे. ज्या पूर्ण मंथमध्ये परमेश्वर काही गोष्टी मला दाखवत होता. पहिले मला वाटलं की हे माझ्या मनाचे विचार आहेत, परंतु रोज प्रॅक्टिकली मी अशा गोष्टी पाहायला लागलो. 1 दिवसानंतर, परत 2-3 दिवसानंतर आणि कंटिन्यूस चालू होतं. आणि ते एवढं प्रॅक्टिकल असायचं की लिटरली त्या टायमाला मी उठायचो आणि मी पैसे सिस्टरला आवाज द्यायचो आणि म्हणायचो खरे असं होतं आहे. आणि ते म्हणायचे याव नाही तुम्ही झोपेत आहेत. पण म्हणायचो खरे नाही मी असं प्रॅक्टिकली काय करतो आहे पाहतो आहे. तर पहिले मी कॅज्युअली घेतलं. मला वाटलं का ठीक आहे आपण दिवस रात्र प्रभूच्या कामात आहे म्हणून तेच आपल्याला दिसतंय काय. म्हणून 1 दिवस झालं, नंतर 2 दिवसांनी परत झालं, परत 2-3 दिवसांनी तसंच झालं, परत 4 टाईम असं झालं. मग मी म्हणलो का नाही परमेश्वर काहीतरी दाखवतोय आणि जर प्रभू काहीतरी दाखवतोय तर आपण त्याच्याबद्दल सिरियस झालं पाहिजे. आणि मग जे मी ड्रीम्समध्ये पाहायचो आणि ड्रीम्समध्ये पाहता पाहता मी प्रॅक्टिकली झोपेतून उठायचो. आणि मग मला कळायचं थोड्या वेळनंतर का जे मी पाहत होतो ते झोपेत पाहत होतो, पण प्रॅक्टिकली मी त्या टायमाला उठायचो आणि मला वाटायचं का प्रॅक्टिकली ते माझ्याबरोबर तसं चालू आहे. आणि थोड्या वेळानंतर मला कळायचं का अरे नाही तू झोपेत आहे आणि तू घरात आहे आणि तसं काही झालेलं नाही. पण जेही 4 ड्रीम्स आणि विजन मी ह्याला जोडतोय कारण मी ते झोपेत पाहायचो आणि प्रॅक्टिकली उठायचो, म्हणून मी ड्रीम्स आणि विजन हे दोन्ही जोडतोय. तर माझी इच्छा आहे का जे प्रभूंनी दाखवलं, लीड केलं ते मंडळीपर्यंत पोहोचावं. प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वर जर काही दाखवतोय, लीड करतोय तर प्रभू आम्हाला सतर्क करतोय आणि प्रोत्साहित पण करतोय जेणेकरून आपण या शेवटल्या दिवसामध्ये तयार असावं. आणि मग जे काही देवाच्या आत्म्याने रिव्हील केलंय माझी इच्छा आहे की तुम्हाला कळावं. प्रेज द लॉर्ड. तर प्रभू यातून आम्हाला शिकवल. तर पहिले जे मी पाहिलं फर्स्ट डे जो दृष्टांत मी पाहिला झोपेमध्ये तो असा होता का मी झोपलोय आणि माझ्या अंगावर जे ब्लँकेट आहे अचानक कुणीतरी ते येऊन ब्लँकेट घाण करतंय. आणि मग मी ते फील केलं की माझं ब्लँकेट जे आहे हे पूर्णपणे घाण आहे. आणि मग मी ते अंगावर काढण्याचा प्रयत्न करतोय, मी ते काढून काय करतोय फेकतोय. आणि मी ते फेकलं झोपेमध्ये असताना, मी ते पटकन फेकलं. मी ते स्ट्रगल करत होतो. मी म्हणतो एवढं घाण माझं ब्लँकेट कोण करतंय, काय हे माझं एवढं ब्लँकेट घाण झालंय, म्हणून ते मी पटकन काढलं. आणि मग मी जोरात आवाज दिला वैशाली सिस्टरला, अरे माझं ब्लँकेट कुठं आहे, मला ब्लँकेट दे ना, हे किती ब्लँकेट घाण करून टाकलं. मग तिने आवाज दिला का हे ब्लँकेट घाण नाही आहे, तुम्ही प्रॉपर पहा. मी प्रॉपर उठलो पाहिलं तर ब्लँकेट घाण नाही आहे. परंतु मला असं वाटलं का माझं ब्लँकेट काय झालंय घाण झालंय. तर परमेश्वर आध्यात्मिक जीवनाबद्दल बोलतो. कशाबद्दल? आध्यात्मिक जीवनाबद्दल. ब्लँकेट कव्हरिंग आहे. ब्लँकेट तुमचं कव्हरिंग आहे. तसंच न्याय पण आमचं काय आहे कव्हरिंग आहे. आणि परमेश्वर सांगत होता मला का तुला असं वाटतं का ते क्लीन आहे, कसं आहे क्लीन आहे, पण आध्यात्मिक रित्या ते घाण झालंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे ब्लँकेट माझ्या अंगावर होतं ते मला काय वाटत होतं क्लीन वाटत होतं. पहिले मला वाटलं ते घाण आहे, पण जस्ट मी परत पाहिलं तर मला कसं दिसतंय ते चांगलं दिसतं. मग म्हणलं प्रभू घाण पण आहे आणि चांगलं पण देव म्हणला फिजिकली ते चांगलं दिसतंय पण स्पिरिच्युअली ते घाण दिसतंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं मी जे सांगतो. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. मी फील केलं का ते कसं आहे, पण वरतून पाहिलं तर कसं दिसतंय चांगलं दिसतं. मी झोपेतून उठलो, मी चेक केलं ब्लँकेट कसं आहे चांगलं आहे. चांगलं आहे. मग प्रभूने ज्या स्प्रे मध्ये आम्ही गेलो आणि मग प्रभूने रिव्हील केलं का वरतून दिसणाऱ्या गोष्टी चांगल्या दिसतात पण आतून त्या खराब झाल्यात. येस. आतून त्या खराब झाल्या. आणि प्रभूची इच्छा आहे का जे ब्लँकेट म्हणजे तुमचं कव्हरिंग आहे, तुमचं न्याय पण ज्याचं दर्शवतं हे तुम्ही आतून चेक केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरतून आम्हा सर्वांचं स्पिरिच्युअल लाईफ चांगलं आहे. येस. कसं आहे चांगलं आहे. सर्वांना वाटतं का आम्ही वरतून कसे आहोत चांगले आहोत, पण परमेश्वर म्हणतो आतून तू चेक कर तुझं लाईफ प्रॉपर आहे का. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मी तुम्हाला सांगतोय मी पर्सनली पण प्रे केली का प्रभू मला तर वाटतंय का मी प्रेयर मध्ये, मला तर वाटतं मी वचनामध्ये आहे, पण तुझ्या नजरेने मला दाखव का मी कितपर्यंत तुझ्या वाचनामध्ये राईटली चालतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा चर्च आम्हाला वरतून दिसणारं आध्यात्मिक जीवन चांगलं दिसतंय पण आतून परमेश्वर त्याच्या प्रती हॅपी नाहीये. आणि म्हणून देवानी त्या झोपेतून काय केलं उठवलं जेणेकरून आम्ही चेक करावं. काय करावं चेक करावं. म्हणून देवाची इच्छा का प्रत्येकाने आपलं आध्यात्मिक जीवन काय करावं चेक करावं. कारण प्रत्येकाला वाटतं का मी प्रभू मध्ये उत्तम करतोय. येस. कसं करतोय उत्तम करतो. कारण आज आम्ही चर्च मध्ये आहोत. कुठं आहोत चर्च मध्ये आम्ही चर्च मध्ये आहोत. आम्ही
आठवड्यात एक उपवास प्रार्थना करतोय, आम्ही अर्पण टाकतोय, आम्ही दशमांश देतोय, आम्ही सुवार्ता पण सांगतोय आणि मग आम्ही चेक करतो का ज्या प्रभूमध्ये गोष्टी केल्या पाहिजेत या गोष्टी आम्ही केल्यात, मग ह्याच्याद्वारे आम्ही 100% कसे आहोत, चांगले चांगले आहोत, आहोत. कसे आहोत. चांगले आहोत. पण परमेश्वर म्हणतो तुझे विचार चांगले आहेत का, Yes. तुझं मन चांगलं आहे का, प्रार्थना करणं चांगलंय, चर्चला येणं पण चांगलंय, शुभवर्तमान सांगणं चांगलंय, याचे आशीर्वाद तुला नक्की मिळतील. पण तुझं व्यक्तिगत हार्ट प्रभूच्या समोर चांगलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आमचे विचार चेक करतोय, Yes. परमेश्वर आमचं मन बघतोय, Yes. प्रभू आमची कृती बघतोय आणि त्याच्यामध्ये प्रभूला असं दिसतंय का ह्या कृतीत तू हॅपी आहे, तू चेक करतो हा प्रार्थना आहे, संडेला चर्चला आहे, मी देवाचा अनाउंटिंग पण फील करतो, ही देवाची कृपा आहे का, देवाचा अभिषेक आम्ही काय करतो, फील फील करतो. करतो. पण परमेश्वर लिटरली आमच्याशी हॅपी नाहीये. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आम्हाला सर्वांना वाटतं का मी चांगला आहे, मी कसा आहे, चांगला आहे. का मग किती लोकांना वाटतं, आपल्याला सर्वांना वाटतंय का मी जे स्पिरिच्युअली माझ्या कानावर पडतं, वर्षात तुम्हाला शिकवतात ते मी करतोय. पण प्रभू म्हणतो का अशा अनेक गोष्टी आहेत का तुझ्यात त्या मला सापडत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण न कळत अशा अनेक गोष्टी आम्ही करतोय ज्या देवाला आवडणाऱ्या नाहीये. नाहीयेत. पण आम्हाला वाटतं मी तर चर्चला आहे, मी कुठं आहे, चर्चला आहे. कदाचित मी स्टेजवर पण येस. कुठं आहे. स्टेजवर मग आहे. मी कशा प्रकारे रॉंग असू शकतो, मी तर आराधनेत आहे, मी प्रार्थनेत आहे, मी वचनात आहे, मी सुवार्तेत आहे, आणि मग जर मी एवढं प्रभूत आहे तर मी रॉंग कसा असू शकतो. पण देव म्हणतो का ऐक, तुझं जीवन वरतून चांगलं दिसतंय पण आतून देव हॅपी. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे का आपलं लाईफ आपण चेक केलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने एक दाखला सांगितला, 2 व्यक्तींचा जे मंदिरातून प्रार्थना करतात, मंदिरातून काय करतात, प्रार्थना करतात. आणि प्रभूची इच्छा होती का त्या दाखल्याद्वारे त्यांचे डोळे उघडावे जे स्वतःला धार्मिक समजतात. येस. स्वतःला काय समजतात, धार्मिक समजतात. का नाही आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत, कसे आहोत, आम्ही Strong खूप आहोत. स्ट्रॉंग आम्हाला स्ट्रॉंग व्हायचंय पण रोज चेक करा. Yes. काय कोणासारखं व्हायचंय, प्रभू सारखं. येशू सारखं, कोणासारखं व्हायचं, येशू येशू सारखं. सारखं. त्यामुळे आपला फोकस काय, आम्हाला कोणासारखं व्हायचंय, येशू येशू सारखं सारखं. त्यामुळे व्हायचंय. सगळे बोला कोणासारखं व्हायचं. येशू सारखं मग व्हायचंय. चर्च एका महिन्यात व्हाल का, नाही नाही होणार. होणार. 2 वर्षात व्हाल का, नाही. होणार. अहो तो बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. जेवढं जवळ जाऊ अजून वाटेल 2 स्टेप अजून पुढे. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान परमेश्वर आमच्या बुद्धीच्या पलीकडे पलीकडे आहे. आहे. नेहमी आम्हाला वाटतं का आता मी प्रभूपर्यंत पोहोचलो, मग कळतं का नाही प्रभू अजून खोल आहे, Yes. प्रभू अजून खोल आहे, आणि देवाची इच्छा काय त्या खोलीमध्ये आपण अजून गेलं पाहिजे. Yes. Yes. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःबद्दल जर अशी भ्रांती आहे का मी खूप चांगला स्पिरिच्युअल आहे, तर प्लीज त्या भ्रांतीद्वारे स्वतःला फसू नको. इच्छा कर का मला अजून प्रभूमध्ये खोल जायचं. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा देवाने काय वचन दिले या ठिकाणी. लूक काढू आपण, लूक शुभवर्तमान 18 अध्याय. आणखी आपण न्यायी आहो असा स्वतःविषयी भरोसा धरून जे इतरांना तुच्छ मानित होते अशा कित्येकांसही त्याने हा दाखला सांगितला. सगळ्यांनी ऐकलं, सगळे पहा माझ्याकडे. हा आता परत वाच. 9 वचन. आणखी आपण न्यायी आहो आपण कसे आहोत, न्यायी न्यायी आहो आहोत. पुढं असा स्वतःविषयी भरोसा धरून आपण न्यायी आहो असा स्वतःविषयी काय धरतात भरोसा भरोसा आणि ठेवतात, दुसऱ्यांना कसं लेखतात. तुच्छ मानतात. अशा लोकांना समज देण्यासाठी परमेश्वर दाखला सांगतो. Yes. जर त्यांच्याबद्दल येऊ शकतं तर चर्च आपल्याबद्दल पण येऊ शकतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि 100% होणार चर्च. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कोणासारखं व्हायचंय, येशू सारखं मग इतकं व्हायचंय. इझी आहे का चर्च. नाही. जेवढं वचन कळलं तेवढं आम्ही बंधनातून काय होणार, मोकळे मोकळे होणार. होणार. आणि तेवढं कळणार का किती बेस्ट रीत्या आम्हाला प्रभूचा गौरव करता येईल. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं मी जे बोललो आता. एक एक्झाम्पल घेतो, काईन आणि हाबेल. हाबेल. हाबेल दोघांनी पण कोणाची आराधना केली, परमेश्वराची आराधना. पण जे सोर्स वापरले ते चांगले कुणी वापरले, हाबेलाने. हाबेलाने. सगळे बोला कुणी. हाबेल हाबेलाने. मग जे हाबेलाने केलं ते उत्तम सोर्स वापरले, मग काईनाने केलं का, केलं. केलं. त्याच्या हिशोबाने तो पण कोणाची महिमा करतोय. परमेश्वराची पण त्याच्याकडे जे महिमा. सोर्स होते ते तेवढे अप्रोप्रिएट नव्हते ज्याद्वारे तो देवाच्या जवळ गेला पाहिजे. येस. आज आम्ही पण करतोय कोणाची महिमा, परमेश्वराची पण ते महिमा. म्हणतो ते तुझ्यात पोटेन्शियल, ते कॅलिबर दिसत नाही ज्याद्वारे तू माझ्या जवळ आला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पण भक्ती केली, ह्यांनी पण भक्ती केली, पण ह्यांनी असं काही केलं का ते देवाजवळ नेणार आहोत. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कदाचित आम्ही पण आज कोणासारखे आहेत, काही नानी हाबेला सारखे. कुणी हाबेल सारखं आणि कुणी काहीन सारखा कुणी आहे. चांगला वाटा निवडलाय, येस. कुणी चांगला वाटा निवड. दुसऱ्यांनी पण वाटा निवडलाय, पण त्यांचा गैरसमज आहे का त्यांचा वाटा चांगला आहे म्हणून. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीनाला पण वाटलं होतं का मी पण काय करतोय, चांगलं पण करतोय. नंतर रिझल्ट त्याला कळलं कारण मी जे करत होतो ना ते तेवढं प्रॉपर नाहीये. आणि आज आम्हालाही पण वाटतं का मी प्रभूमध्ये चांगलंच करतोय, पण ते म्हणतो ऐक माझ्या दृष्टीने ते एवढं प्रॉपर. नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव दाखवतो का तुला दिसतंय कव्हरिंग न्यायपण, पण हे न्यायपण घाण झालंय. येस. तुझं न्यायपण काय झालंय, घाण झालंय. वरती ते दिसतंय. मी चेक केलं कसं होतं, चांगलं होतं. चांगलं होतं, पण मला फील होत होतं की ते घाण आहे म्हणून मी ते काय करत होतो, काढून फेकत फेकत होतो, होते. लाता मारत होतो, साईडला करत होतो. झोपेत मला कळत नव्हतं म्हणून मी उठलो पटकन. म्हणलं किती घाण आहे, ती म्हणलं घाण नाहीये, पण मी म्हणतो अरे मी तर फील केलंय, मी तर ते. फील केलंय. तर प्रभू आत्मिकरित्या सांगतो का आत्मिकरित्या ते घाण आहे, वरतून कसं आहे चांगलं आहे. म्हणून चर्च आतून चेक करा. म्हणून देवाने त्या लोकांना एक दाखला सांगितला. 2 लोक मंदिरात काय करतात, प्रार्थना प्लीज 2 करण्यासाठी ब्रदर्स इकडे या. पुरुषाने उभे राहून आपल्याशीच अशी प्रार्थना केली, हे देवा मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारकासारखाही मी नाही. आठवड्यातून मी 2दा उपवास करतो. हा काय मोजतो चर्च आपलं, धार्मिकता मोजतोय. धार्मिकता. आठवड्यात किती उपवास, 2 दोन उपवास उपवास. करतो. सगळे बोला किती उपवास. 2 उपवास. आपण तर एकही करत नाही, पण आठवड्यात किती उपवास आहेत, 2 उपवास आहे. 2 फास्टिंग आहेत चर्च. पुढं जे काही मला मिळते त्या सर्वांचा 10वा भाग मी हा. देतो. फक्त 10वा भाग नाही बोलला, काय बोलला, जे काही मला मिळते. जे काही मला मिळतं त्याचा मी काय टाकतो. सर्वाचा 10वा भाग. म्हणायला परुषी आहेत पण आज्ञेत किती पुढे आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आमचा दशमांश द्यायचं म्हटलं तर आपण पूर्ण भाग टाकतो का, नाही टाकत. टाकत. पण हा परुषी असून जे काही त्याला मिळतं त्या सर्वांचा तो काय टाकतो. 10वा भाग टाकतो. मग कॉलर टाईट होणार का नाही होणार. Yes. येस. आठवड्यात किती उपवास, 2 उपवास. आणि जे काही मला भेटतं त्या सर्वांचा मी. 10वा भाग. आणि मी फास्टिंग मध्ये आहे, मी प्रे मध्ये आहे, मी देवाच्या फेलोशिप मध्ये. मग चर्च कॉन्फिडन्स असणार का नाही असणार आपल्या धार्मिक जीवनाबद्दल. येस असणार. पण परमेश्वर आतून पाहतोय का वरतून तुला चांगलं दिसतंय, पण माझ्या नजरेत तुझं स्पिरिच्युअल लाईफ डिस्टर्ब झालेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू हॅपी नाहीये चर्च. प्रभू हॅपी नाही. कारण हा स्वतःला धार्मिक आणि याला कसं समजतोय, तुच्छ तुच्छ समजतो. समजतो. आता हा धार्मिक आहे नो डाऊट का हा प्रे करतोय, पण ऍटलीस्ट तू दुसऱ्याचा काय करू नकोस, तुच्छ मानू नको. तू दुसऱ्याचा न्याय करू नको. Yes. ही चूक हा हेवा या व्यक्तीने केला. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा कुणाच्या प्रेझेन्स मध्ये उभा आहे, देवाच्या प्रेझेन्स मध्ये. उपस्थितीमध्ये. देवाच्या प्रेझेन्स मध्ये आहे, फास्टिंग मध्ये आलाय, प्रे मध्ये आलाय, पण त्याला रिअलाइज होत नाही का मी काय बोलतोय आणि Yes. कोणाशी बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी काय विचार करतोय या व्यक्तीबद्दल, ते पण कोणासमोर, परमेश्वराच्या देवासमोर. समोर त्याच्यावर स्वतःचं नियंत्रण. नाही. पण त्याला तर वाटतं मी कोणात आहे, प्रभूमध्ये आहे. सगळे मला मी कोणात आहे. प्रभूमध्ये आणि आहे. सेम गॅरंटी आम्हाला पण आहे का मी पण कोणात आहे. प्रभूमध्ये आहे. पण देव म्हणतो तू कुठं मिस्टेक करतो नाही तुझ्या लक्षात येत, नाही. तुझा विवेक जागृत झाला पाहिजे. येस. काय जागृत झाला पाहिजे. विवेक जागृत आज झाला. लोकांचा विवेक जागृत नाहीये. विवेक म्हणजे तुमचा जो कॉन्शियस माइंड आहे ना ते पटकन अलर्ट पाहिजे का मी Yes. काय बोलतोय, येस. मी काय विचार करतोय, माझा समोरच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, मी कोणाबरोबर संगती करतोय. तुमच्या आत्म्यात तुम्ही एवढं अलर्ट पाहिजे चर्च का तुमचं जीवन तुम्ही वाचवलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला वाटेल का नाही सहज केलं, कसं केलं, सहज केलं. आणि ती सहज करणारी गोष्ट किती महागात पडल याचा विचार तू करत नाहीस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जीवन रक्ताने विकत घेतलंय कोणी, येशूने. येशूने. सगळे बोला कोणी. येशूने. फ्री मध्ये भेटलं ना म्हणून व्हॅल्यू नाही. Yes. येस. कसं, फ्री मध्ये. रक्त देऊन जर घ्यायचं म्हटलं तर मग तुम्हाला व्हॅल्यू कळल Yes. का बाबा आपलं जे जीवन दिल्याने किती प्रेशियस आहे. Yes. देवाने देणगी दिली चर्च, हे न्याय पण आपण जपलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण या व्यक्तीच्या मनावर नियंत्रण नव्हतं. प्रार्थनेत आहे, कशात आहे, प्रार्थनेमध्ये. आहे. प्रार्थनेमध्ये आहे, उपवासामध्ये आहे, देवाच्या आज्ञेत आहे, पण तरी नियंत्रण नाही. कशावर, स्वतःवर स्वतःवर. स्वतःच्या मनावर, Yes. स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या विचारावर काय नाहीये. नियंत्रण आणि हा नाही. सेम कंडिशन चर्चची आहे. Yes. Yes. सगळे कुठे आहेत? चर्च मध्ये आहे. पण तरी लोकांना वाटतं का एकट्यात घेऊन पास्टरना काहीतरी माझ्या कुटुंबाबद्दल मी काय करावं सांगावं. का, कारण आम्हाला आमच्या घरात असं दिसतं की बाबा हा जरी प्रार्थनेला येतो पण याच्या बुद्धीवर, याच्या वागण्यावर, याच्या विचारावर नियंत्रण नाही. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय एकट्यात भेटायचं, कारण त्याच्या समोर जर बोललो तर त्याला तर वाटतं तो धार्मिक आहे. येस. का, कारण तो पण कुठे येतो, चर्च मध्ये तो येतो. पण काय वाचतो. बायबल वाचतो. पण तुम्हीच पाहता कारण बाबा माझ्या लाईफ मध्ये कदाचित माझा भाऊ तो असेल, माझी वाईफ ती असेल, माझा पती तो असेल, माझे मुलगा ते असेल, चर्चला आम्ही सगळे येतो, पण आम्ही ऍक्च्युअल मध्ये तसं जगत नाही. नाही. चर्च जर तुम्ही हॅपी नाही तर देव कुठून हॅपी आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना कदाचित दिसलं असेल का सगळं घर आज कुठं गेलं? चर्चला गेलो. सगळे बोला कुठं गेलं? चर्चला गेलो. शेजारचे थोडे जेलस पण असतील, हे लय भारी कुटुंब आहे, सगळ्याचं सगळं प्रार्थना जातात. संडे म्हणलं का सगळ्याच्या सगळे कुठं? चर्चमध्ये. चांगली गोष्ट आहे चर्च, कारण आले नाही तर सुधारणार पण कुठं? येस. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. आले तर सुधारले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरवरची धार्मिकता नकोय, आतून आपलं लाईफ चेंज झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाने काय केलं, हे दाखले त्या लोकांसाठी सांगितले जे लोक स्वतःला काय समजतात? धार्मिक धार्मिक समजतात. समज. धार्मिक समजतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या कृपेमुळे आपण न्यायी आहोत, परंतु ते न्यायी पण आपण जपलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्वतःवरचा ओव्हर कॉन्फिडन्स काढा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमा स्वतःवरचा काय काढा? ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स आहे चर्च. हा ओव्हर कॉन्फिडन्स चर्चवरचा गेला पाहिजे. येस. नेहमी आपलं लाईफ आपण चेक केलं पाहिजे, कारण आपल्यात एक देह आहे. तुमच्या देह आहे का? येस आहे. कमान आहे का? येस आहे. आहे. मग ते भटकू शकतं, येस. ते चुकू शकतं, आणि त्याच्यावर आत्ताचं काय पाहिजे? कंट्रोल जर पाहिजे. कंट्रोल नाहीये तर तू कोणत्या खात्रीने म्हणतो का नाही मी एकदम प्रभूमध्ये स्ट्रॉंगच? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च आज परमेश्वर म्हणतो का ते दिसणारे जे तू अंगावर घेतलंय ना, तुला दिसतंय ते न्यायपण आहे, पण माझ्या दृष्टीने ते गडूळ झालेलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान येईल, कारण मला असं दिसलं का कुणीतरी येऊन ते घाण केलं. कुणी? येऊन घाण केलं. सैतान सोर्स शोधतो, माध्यम शोधतो का कसं तुमच्या जीवनामध्ये इंटरफेअर करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं तुमच्या नेत्राच्या वाटेने यावं, कसं तुमच्या बुद्धीमध्ये शिरावं, Yes. कसं तुमच्यामध्ये यावं आणि तुम्हाला पूर्णपणे काबीज करावं. म्हणून Yes. तुम्हाला स्वतःवर खूप नियंत्रण ठेवावं लागणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं? जर मी एकाला उभं केलं, म्हणलं सिस्टर ब्रदर तुझा मुलगा गडबड करतो, तुम्ही म्हणताल का माझा मुलगा असा आहे? नाही. नाही. नाही हो पास्टर, माझा मुलगा असा नाही आहे. तुम्हाला कुणी सांगितलं? तुमचे कान भरवले. भरोसा आहे तुला तुझ्या धार्मिकतेबद्दल, येस. पण ते म्हणतो तो भरोसा काढ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. जर मी तुम्हाला उभं केलं आणि म्हणलं का तुझ्या हसबंडने असं केलंय, ऍग्री व्हाल का? नाही होणार. भरोसा आहे तुम्हाला तुमच्या धार्मिकतेबद्दल. येस. प्लीज स्वतःला अननेसरी फसू नका. आत्म्यात हुशार राहा. जर देव बोलतो तर गडबड आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोलतो तर गडबड आहे. देव उगाच बोलत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बघतोय का जीवन खराब होतोय, तुझ्या लाईफ मध्ये कुठून सैतान शिरतोय हे तुला कळलं पाहिजे. म्हणून जेही मार्ग आहेत तुझ्याकडे येण्याचे ते मार्ग तू तपासले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू काय बोलतो, तू काय पाहतो, तू काय विचार करतो, तुझी संगती कोणाबरोबर आहे याचा विचार तुम्ही केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एवढं सिरियस आहे का? हो, एवढं सिरियस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरण घेतो आणि देव गुज प्रगट करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे वचन घेऊन मी जस्ट बसलो प्रभूकडे, का प्रभू सांग कसं मी हे करावं, अंडरस्टँड करावं. आणि मग देवाने मला आदम आणि हवेचं एक्झाम्पल सांगितलं, आणि जस्ट मी ते उघडलं आणि वाचलं तर खरोखर देवाने अद्भुत गोष्टी मला प्रगट केल्या. आदम आणि हवेबद्दल आपण बघू. उत्पत्ती काढू आपण. काढलं सर्वांनी उत्पत्ती 3रा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन या ठिकाणी आपण रीड करणार आहोत. आणि एक एक्झाम्पल घेईल मी समजण्यासाठी, त्याद्वारे परमेश्वर आम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करेल. आता उदाहरण आहे आदम आणि हवेचं. हवेचं. स्टोरी तुम्हाला माहिती आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती आहे आदम आणि हवेचं, पण देव एक गुज प्रगट करेल आज या ठिकाणी. ना बायबल सांगतं की आदम आणि हवा याच्यापैकी सैताननी कोणाला ग्रासलं पहिले? हवेला. हवेला. सगळे बोला कोणाला? हवेला. रीड करू आपण. एक वचन. आणि जे वन पशु यहोवा देवाने केले होते त्या सर्वांपेक्षा साप धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्या झाडाचे फळ खाऊ नका असे देवाने म्हटले. हे खरे आहे काय? ओके. ना बायबल सांगतं आदम आणि हवा कोणाच्या फेलोशिप मध्ये राहायचे? परमेश्वराच्या. उपस्थितीत. आणि काही समय प्रभू त्यांच्यापासून दूर गेला. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग आदम आणि हवा संगती होते, पण बायबल सांगतं आदम पण काही समय हवेपासून कसा गेला? दूर गेला. दूर गेला. आणि त्या समयी सैतान सापाच्या स्वरूपात आला आणि कोणाशी बोलला? हवेशी बोलू बोलला. आणि लागला. मग त्यांनी विचारलं कोणतं फळ खायचं काय नाही खायचं, हे सगळं त्यांनी कोणाशी संभाषण केलं? हवेशी हवेशी संभाषण संभाषण. केलं. 6th आणि 7th वचन रीड करू. 6 वचन. आणि स्त्रीने जेव्हा पाहिले की ते झाड खायला चांगले व डोळ्यांना आनंद देणारे आहे व आपणाला शहाणे करण्यासाठी ते झाड इष्ट आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातले घेतले आणि खाल्ले. आणि तिने आपल्या बरोबर आपल्या नवऱ्यालाही दिले. ना व पहिले त्याने कुणी खाल्लं चर्च? हवेने हवेने खाल्लं. खाल्लं. पहिले कुणी खाल्लं? हवेने खाल्लं. नंतर कोणाला दिलं? नवऱ्याला नवऱ्याला दिलं. हे दिलं. आपण खूप वेळेस ऐकलो. देवाने एक प्रश्न माझ्या मनात टाकला आणि म्हणला मला विचार,
म्हणलं काय प्रभू? तो म्हणला सैतानाने कोणाला गाठलं? हवेला हवेला गाठलं. गाठलं. ह्याला का नाही गाठलं? सैतान कोणाकडे आला पाहिजे होता? आदमकडे. आदामकडे. कुटुंब प्रमुख कोण? आदाम. आदम. आला पाहिजे होता का नाही? येस. आदमाला धरलं का? नाही धरलं. कोणाला धरलं? हवेला धरलं. प्रभू म्हणला का? मग प्रभूंनी रेव्हलेशन दिलं त्याच का सैतान याच्या समोर नाही आला? कोणासमोर? आदाम समोर. हिला फसवलं, हिला प्रेरित केलं. हिने काय खाल्लं? फळ खाल्लं. फळ खाल्ल्यानंतर हिच्या बरोबर साप आला का? नाही आला. एकटी गेली आणि त्याला काय केलं? फळ खाऊ घातले. का साप तिच्या समोर आला नाही? कोणासमोर? आदाम समोर. कमी करा, गेन होतं. कमॉन, किती लोकांना समजतं? माझा प्रश्न कळला जे प्रभूने माझ्या मनात टाकला का ज्या सैतानाने कोणाला फसवलं? हवेला मग फसवलं. ह्याला का नाही फसवलं? हिच्याकडे आला, ह्याच्याकडे का नाही आला? येस. आला पाहिजे होता का नाही? आला पाहिजे होतं. दोघांना घेऊन चर्चा केली पाहिजे होती का नाही? येस. मग प्रभू म्हणला का? तर प्रभूने एक सुंदरसं प्रगटीकरण दिलं. ज्यास परमेश्वराने पशु बनवले. काय बनवले? पशु बनवले. काढू आपण त्याचं मिनिंग. खूप सुंदर प्रगटीकरण आहे या ठिकाणी. उत्पत्ती 2 अध्याय 19 वचन. आणि परमेश्वर देवाने जमिनीतून प्रत्येक वन पशु व आकाशातला प्रत्येक पक्षी घडला आणि आदम त्यांना काय काय नावाने हाक मारतो हे पहावे म्हणून त्याने त्यांना त्याच्याकडे आणले. पुढं. आणि आदामाने प्रत्येक जिवंत प्राण्याला जे नाव देऊन हाक मारली तेच त्याचे नाव पडले. पहा, सगळ्यांनी ऐकलं येस. का? मग सगळ्यांनी ऐकलं. पहा, Yes. देव काय सुंदर प्रगटीकरण देतो या ठिकाणी. माझा प्रश्न होता जो प्रभूने मनात टाकला का सैतान कोणाकडे आला? हवेकडे आला. याला गाठलं का? नाही गाठलं. समोरच आला नाही त्याच्या. का नाही आला? त्याच्या मागचं रिझन प्रभूने सांगितलं का ज्या देवानी वनपशु बनवले, प्राणी बनवले, सगळे कोणाकडे आणले? आदामकडे. आणि प्रभूची इच्छा होती का मला तुला पाहायचंय, मला तुला पाहायचंय. त्यांना तू काय नावाने नावाने हाक हाक मारतो. जे नावं आदमने दिले प्रभूने ते नावं कॅन्सल केले का? नाही नाही केले. प्रभू म्हणला असं लिहिलंय जे नावं त्याने दिले आजपर्यंत तेच आहे. तेच आहे. कारण ह्यांनी काय केलं? प्रत्येक प्राण्याची चांगले निगेटिव्ह सगळे आस्पेक्ट बघून त्याला काय दिलं? नाव दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का मी पुन्हा सांगतो का ह्यांनी जे नाव ठेवले ना मनाने ठेवले. ह्याच्यात ती क्वालिटी होती का त्याचे गुण पाहिजे. Yes, त्याचे hallelujah. गुण पाहिजे. पाहिजे. त्याच्या क्वालिटीज पाहून त्याला काय द्यायचं? नाव द्यायचं. कमान, किती लोकांना समजलंय? किती लोकांना पुढचं कळायला लागलं? किती लोकांना समजलंय? येस. किती लोकांना पुढचा मुद्दा पण समजू लागला? Yes. नावं कुणी दिले? आदामाने. सहज दिले का क्वालिटी माहित होत्या? क्वालिटी माहित होत्या. मग सापाला पण नाव दिलं तर तिथं लिहिलं आपण पहिले वाचलं का साप कसा आहे? दुर्द आहे. म्हणून त्याला साप म्हणलं. Yes, Yes. hallelujah. म्हणून त्याला काय म्हणलं? साप म्हटलं. यांनी नाव का दिलं त्याला? तो धूर्त आहे म्हणून त्याला तो साप म्हणला. Yes, Yes. amen. कोणाला माहितीये? आदमाला आदामाला. माहिती आहे. हवेला नाही ना माहित. येस. म्हणून बसली बोलत त्याच्या बरोबर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला माहितीये सापाला याच्या समोर आलो त्याला माहिती मी कसा आहे धूर्त आहे. म्हणून तो बी एवढा चालाक होता का समोरच आला नाही. येस. आणि हिनी पण सांगितलं नाही का मला कुणी सांगितलं म्हणून. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा आपला विषय काय कोणाच्या फेलोशिप मध्ये होती? परमेश्वराच्या. आदमाच्या. कोणाच्या? आदामाच्या. आदमाच्या. कोणाच्या? आता आदामाच्या. हे आदम आणि हवा पण दर्शक आहे येशूचं आणि मंडळीच. येस. येशू आणि मंडळी. येशूला माहितीये आणि मंडळीला पण कॉन्फिडन्स आहे. काय आहे? कॉन्फिडन्स पण आहे. तुझा कॉन्फिडन्स तुला पाडू शकतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिला वाटत होतं का मी पण आदम बरोबर आहे पण अनेक गोष्टीला काय नव्हत्या माहिती नव्हत्या. जर ही कंटिन्यूस याच्या बरोबर असती तर सापाच्या धूर्तपणापासून हवा वाचली असती. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च पण हिला बी वाटायचं ना कमी कोणाबरोबर आहे? आदामाबरोबर. कमॉन आहे का प्रॉपर? येस. फक्त शारीरिकरित्या कसं? शारीरिक जे रित्या. आत्मिक ज्ञान ह्याच्याकडे आहे ना ते ज्ञान तिच्याकडे अजून पण नाही. येस. किती लोकांना समजलंय का सैतान कोणाला फसवतो? हवेला हवेला. फसवतो. साप धुरते हिला माहित नाही. हिला माहिती नाही. कोणाला माहितीये? आदमाला नावं माहिती कुणी आहे. ठेवलेत? आदमाने आदमाने. ठेवलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? आपण सिंहाला म्हणतो का? नाही मी याला ससा म्हणन. नाही. नाही. सिंह म्हणताना वाटतं सिंह म्हणावं याला रुबाबदार वाटतो. त्यांनी त्याच्या क्वालिटी पाहिल्यात. काय पाहिल्यात? क्वालिटी पाहिली. क्वालिटी पाहूनच काय दिले त्याला? नाव दिले. पोपटला आपण कावळा म्हणतो का? नाही नाही. म्हणत. पोपटच म्हणतो का? तो विचार नाही करत जे ऐकलं तेच बोलतो. Yes. म्हणून आपण म्हणतो पोपटपंची. प्रेज द लॉर्ड. जे हालेलुया. नावं दिले ना त्यांनी स्टडी केला. त्यांनी स्टडी केला. स्टडी करून त्याला नाव दिलं म्हणून सापाचा पण स्टडी झाला होता. कोणाचा? आदमासोबत. आणि त्याला माहित होतं हा कसा आहे, याला कसं टॅकल Yes, करायचं. hallelujah. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हिला माहित नाही पण हिला तर वाटतं मी कोणाबरोबर आहे आदमसोबत आदम आहे. बरोबर. पण तुला शिकायचं अजून. Yes.
आता तसंच परमेश्वर म्हणतो का मंडळी म्हणून तुला काय करायचंय, शिकायचं आहे. तुला आत्म्यात हुशार राहायचं. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी साप धूर्त पाण्यात येईल, तुला गुंडाळून जाईल, तुला कळणार पण नाही, तुला तो वाटेल की मी धार्मिक आहे म्हणून. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज चर्चची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे, आपण आपलं जीवन चेक केलं पाहिजे. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? ऍग्री व्हा. काय व्हा? ऍग्री व्हा. वचन आलं ना तर आपण म्हणलं पाहिजे, बोल परमेश्वर, Yes. तुझा दास काय करत आहे. ऐकत आहे. असंच कसं काय वचन घेतलं आणि मग असंच कुठं लिहिलंय, तू ऍग्री होत नाहीस, देवाच्या वाटण्याला काय होत नाही, सहमत Agree होत होत. नाही. तू सहमत होत नाही, हा तुझा प्रॉब्लेम आहे. म्हणून तुझी उन्नती पुढे जात नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू म्हणायला परमेश्वरामध्ये, पण देवाचं वचन नेहमी तू काय करतो. नाकारतो. नाकारतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय. परुषी बी स्कॉलर सारखे कोणाला प्रश्न करायचे येशूला. येशू. नाही, असं कुठं लिहिलंय म्हणून मागे राहिले. देव बोलला, ऐका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय काय फरक पडतो जर म्हणलं प्रभू मी चुकलो तर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज म्हणा का प्रभू माझ्या हिशोबाने तर मी चांगलं करतोय, पण तरी तुझ्या दृष्टीने मला दाखव मी राईट करतोय का. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च करेक्ट होण्यामध्ये मजा आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओव्हर कॉन्फिडन्स आम्हाला काय करल, पाडतो. पाडतो. पाडणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डेली आम्हाला काय करायचंय, शिकायचं. शिकायचे. डेली काय करायचंय, शिकायचे. डेली शिकायचंय. आणि म्हणून डेली देवाच्या सहवासात जा आणि म्हणा प्रभू प्लीज बोल, शिकव, मी तयार आहे शिकण्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जितकं तुम्ही देवाच्या सहवासामध्ये जाल तेवढं तुमचं लाईफ परिवर्तित होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बस. चर्चचा प्रॉब्लेम काय आज, प्रभूच्या लोकांचा प्रॉब्लेम, आपण फक्त सामर्थ्याची कामं बघतो. कोणते सामर्थ्याचे. सामर्थ्य, अभिषेक. असा अभिषेक होता, असा पॉवर होता. अभिषेक आणि पॉवर फक्त विश्वास वाढवतो. काय वाढवतो, विश्वास वाढवतो. पण देवाचं सहवास तुमचं लाईफ बदलतं. Yes, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो, आपण फक्त काय बघतो, सामर्थ्य. सामर्थ्य ऐकू, साक्ष ऐकू, मिरॅकल्स बघू. मिरॅकल फक्त काय वाढवतो, विश्वास वाढवतो. मिरॅकल फक्त विश्वास वाढवणार. आणि देवाची उपस्थिती, देवाचा सहवास तुमचं लाईफ बदलणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काय बदललं पाहिजे, जीवन बदललं पाहिजे. आज चर्चचं जीवन बदलत नाही, ते फक्त मिरॅकल बघतात. काय बघतात, चमत्कार पाहतात. विश्वासात तुम्ही पुढे आहेत पण तुमचं लाईफ पुढे नाहीये ना. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल तुम्ही रीड करा, तुम्हाला कळल. पाऊलाला प्रभूने आवाज दिला का नाही दिला, येस दिला. लगेच सेवेला निघाला का. नाही. 3 ते 4 वर्ष कुणाच्या बरोबर फेलोशिप केली. येशू येशू. सोबत. मिरॅकल त्यांनी पाहिला का, देव मला आवाज देतो, डोळे बंद होते, डोळे उघडले, तेवढ्याच बेसवर निघाला नाही चर्च, देवाबरोबर टाइम स्पेंड केला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही टाइम स्पेंड कराल ना प्रभू बरोबर, तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म व्हायला सुरू होईल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो, पवित्र आत्मा उतरला आणि ते लोक लगेच सामर्थ्याने सुरू झाले. तसं नाही चर्च, तिथं वाचा, रोज शिष्य एकत्र येऊन फेलोशिप करू लागले. येस. कोणाबरोबर, प्रभू सोबत. ज्यास तुम्ही फेलोशिप कराल मग तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होणार. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आम्ही फक्त मिरॅकल्स काय बघतो, चमत्कार. चमत्कार पाहिजे नवीन. कसं, नवीन. नवीन नवीन चमत्कार तुमच्या विश्वासाठी गरजेचे आहेत. पण चर्च तुम्हाला वाटतं का माझं लाईफ बदलावं, तर फेलोशिप करा. येस. कोणाबरोबर, परमेश्वराबरोबर. सगळे बोला कोणाबरोबर. परमेश्वराबरोबर. ज्या सहवास वाढल ना देवाबरोबर, तुमचा चेहरा जसा मोशात चमकला ना, तुमचं लाईफ चमकणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक सेवा करतायत पण लाईफ चमकत नाही. किती लोकांना कळलं काय करतात, सेवा करतायत. सेवक आहे म्हणून आपण गप आहे, पण मागं असं वाटतं 10 बोलणं हवे त्याला. का, कारण सेवकाच्या काही नाही त्याच्यात गुण नाही. गुण नाही. गुण नाहीये. का गुण नाहीये, कारण तो फेलोशिप करत नाही कोणाबरोबर, प्रभू सोबत. प्रभू. म्हणून त्याचं लाईफ चमकत नाही चर्च. आणि म्हणून तुम्हाला डाऊट वाटतो या सेवकाकडे बघून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो सेवक देवाबरोबर फेलोशिप करल त्याचं लाईफ चमकणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशे कोणाबरोबर बसायचा, परमेश्वरासोबत. काय चमकायचा, चेहरा चमकायचा. चमकायचा. तुम्ही देवाच्या जवळ जाल तर तुमचं लाईफ चमकणार. Yes, येस. पण तुम्ही हालेलुया. बसत नाही पण फक्त मिनिस्ट्री करतात, मग लोकांना डाऊट पडतो. गिफ्ट काम करतंय, काय काम करतंय, गिफ्ट काम पण करतो. तुमचं लाईफ लोकांना इम्प्रेस करत नाही. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फक्त काय काम करतंय, गिफ्ट. गिफ्ट. सगळे बोला काय काम करतं, गिफ्ट काम करतो. सगळे बोला जोरात बोला काय काम करतंय. गिफ्ट काम करतंय. देवाचं दान काम करतंय, देवाचं वचन काम करतंय, तुझं लाईफ पुढे काम करतंय. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गात ज्यास तू जाशील, तुझ्या वाटेला काय काय देऊ तुला, वेतन मजुरी काय मोजू, तुझं लाईफ काय, काहीच नाही प्रभू, सगळं गिफ्ट काम करत होत. येस. आज फक्त वरदान काम करतंय, तुमचं लाईफ काम केलं पाहिजे. Yes. मग स्वर्गात वेतन आणि मजुरी तुम्हाला भेटणार. Yes. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जो व्यक्ती कोणाबरोबर बसणार,
परमेश्वराबरोबर. बसणार. म्हणून प्रार्थना, देवाच्या पायापाशी बसणं, देवाचं वचन ऐकणं, काय करणं? ऐकणं. सगळे बोला, काय करणं? ऐकणं. आज लोक ऐकत नाही चर्च. येस, काय करत नाहीत? ऐकत नाही. आपण आज एवढे मेसेज बघतो ना, मग घ्यावं काय तेच कळत नाही, कन्फ्युज होऊन आपण काहीच घेत नाही. तू एक तर घे, काही तर तयार होईल तुझं. वेडं वाकडं काही नाही व्हायना, पण काही तर बनशील तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं असं झालं का आपण शेपलेसच झालो आज. संडेला इकडचं, मंडेला तिकडचं, वेनसडेला तिकडचं, थर्सडेला तिकडचं, फ्रायडेचं इकडचं, आणि म्हणून 7व्या दिवशी आपण शेपलेस आहे. कसे आहोत? शेपलेस. म्हणजे नेमका तुला आकारच नाही बाबा, तुझ्यात काहीच घेण्यासारखं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक काहीतरी घे म्हणजे तुझं काहीतरी बनल. येस. एक तर चांगलं तरी बनल, नाहीतर वाकडं तिकडं वाकडं. पण काहीतरी होशील तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय चर्च आज ऍक्च्युअली काय होतंय? आम्ही ते शोधतो जे मनाला आवडणार आहे. येस. कशाला? मनाला जिथं आवडतं. देहाला चिमटा बसला का त्या वचनापासून आपण काय करतो? दूर दूर पळतो. पळतो. तुला तर वाटतं तू धार्मिक आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तू धार्मिक आहे, तुला चिमटा का बसतोय मग? येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. टोचावं त्याला त्याच्यात गडबड आहे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला टोचतोय तर मग मान्य कर का तुझ्यात गडबड आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय चर्च? जर देव बोलतो ना, देव उगाच बोलत नाही. तर देव बोललो तर ऍग्री वाचच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आमचं लाईफ आम्ही करेक्ट करणार नाही आणि आम्ही तेच धरून बसणार तर शेवटच्या दिवसामध्ये आम्ही पण वाचले जाणार नाही. म्हणून ते म्हणतो शेवटच्या दिवसात अनेक लोक काय होतील? पडतील. कारण पडते. ते सर्टिफिकेट घेतील की मी न्यायी आहे, मी धार्मिक आहे, पण देव म्हणतो आत्मिकरित्या तुझं लाईफ पडलंय. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? म्हणून आपलं लाईफ काय करा? चेक. चेंज. चेक करा चर्च. ओव्हर कॉन्फिडन्स मधून काय करा? बाहेर. बाहेर या. बाहेर या आणि म्हणा का नाही प्रभू तू प्लीज मला सांग, येस, प्लीज तू मला शिकव. ज्या स्पिरिच्युअल ढाच्यात मी बसलोय आता, हे प्रभू मला तर ओके ओके वाटतंय, पण तू बाहेरून मला सांग सगळं राईट आहे का? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या दृष्टीने मी कसा आहे सगळा? ठीक ठाक आहे. मी सगळे प्लग हलवले माझ्या हिशोबाने, सगळे प्लग बरोबर आहेत बाबा, पण प्रभू तू सांग कोणती वायर कुठं निसटती. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो करेक्ट होईल ना चर्च तो परफेक्ट होत जाणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. प्रभूचा अनुग्रह त्या लोकांवर राहणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या दिवसांमध्ये देवाच्या सहवासात जा आणि देव काय बोलतो ना ऍग्री होऊन जा चर्च. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? हा पहिला मिनिंग प्रभूने मला सांगितला का तुझं ब्लँकेट दिसायला वरतून कसं आहे? चांगलं दिसतं. सगळे बोला कसं आहे? चांगलं पण आहे. आत्मिक ते कसं आहे? खराब झालं. म्हणून तुला ते चेक करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेकंड पॉईंट प्रभूने त्याच्यात मला सांगितलं होतं का कुणीतरी येऊन काय करताय ते खराब करते. लोक तुम्हाला खराब करतील. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विनाकारण तुमचं लाईफ ते खराब करण्याचा प्रयत्न करतील. करतील, तुमच्यावर खोट्या गोष्टी टाकतील, तुमचं कॅरेक्टर खराब दाखवतील, पण वरी होऊ नका चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा सेकंड मिनिंग मी सांगतो जे प्रभूने मला सांगितलं त्याच्यातला. लोक विनाकारण तुमच्यावर काय टाकतील घाण घाण टाकतील. टाकतील. आणि तुमचं कॅरेक्टर खराब आहे, तुमचं लाईफ प्रॉपर नाहीये, तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करतात, सैतान हे टाकल, पण जसं असं होईल तू आपला विश्वास सोडू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफावर पण कॅरेक्टरवर हात काय केला, टाकला. टाकला. पण तुझा विश्वास मजबूत धर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तू प्रभूचं लेकरू आहे ना तर तू याच्यातून जाणच आहे. येस. मी म्हणतो प्रभूच्या लेकरात जर चॅलेंज नाही ना तर त्यांनी समजा त्याची लाईफ गडबड आहे. येस, येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाला त्रास कोणाद्वारे? जे प्रभू एक प्रभूचा व्यक्ती जो प्रभूच्या कशात चालतो? भयामध्ये भयामध्ये सरतो. भयात चालतो. आणि ज्या त्याचं कॅरेक्टर खराब करण्यात येतं त्याला सहन होत नाही, त्याला काय होत नाही, सहन सहन होत कारण नाही. त्याला वाटतं रे दिवस रात्र मी कोणाचा भय धरतो प्रभूचा भय आणि मग धरतो. माझ्याबद्दल असं कसं काय बोलू शकतात, माझ्याबद्दल अशा कशा काय गोष्टी होऊ शकतात, आणि असं करून त्याचं आत्मिक संतुलन सैतान बिघडवण्याचा प्रयत्न करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं ब्लँकेट खराब करण्याचा प्रयत्न होईल पण वरी होऊ नको, प्रभू ते प्रॉपरली परत करणार. येस. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, मी दोन्ही वेळी प्रभूने मला लीड केलंय आणि कदाचित कुणी याच्यातून चाललं पण असेल आज. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही तर कोणाचा भय धरताय परमेश्वराचा पण भय. तुमचं लाईफ कोणीतरी स्पॉइल करायला बघतंय, येस, पण तुम्ही देवाकडे पाहत राहा. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. आत्म्यात हुशार राहा म्हणजे परमेश्वर त्या अरिष्टापासून तुम्हाला काय करल, वाचवल. वाचवल आणि त्या परीक्षेतून ते तुम्हाला बाहेर काढणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा दोन्ही प्रभू क्लिअर करतोय. पहिले तुमचं लाईफ काय करा, चेक करा. चेक करा. आता तुमचं लाईफ परफेक्ट आहे पण तरी तुम्हाला स्पॉइल करण्यात येतंय तर वरी होऊ नका, देव तुमच्या बाजूने उभा राहणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च?
सैतानाचं कामच आहे, सैतानाचं कामच आहे. तो कधीच रिलॅक्स बसणार नाही. त्याचं कामच एक आहे, जे लोक देवाचं भय धरतात, देवाच्या वाचनात चालण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांना येऊन तो नेहमी कशात ना कशात गुरफटायचा काय करतो, प्रयत्न करतो. आणि ते प्रयत्न नेहमी चालू राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आजही ते तुमच्या जीवनात कार्य करेल, पण याचं मी तुम्हाला गॅरंटी देत नाही की उद्या तो परत येणार नाही. Yes. तो भविष्यात परत एक वेगळं स्वरूप घेऊन येईल आणि तुम्हाला डिस्टर्ब करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला निश्चय करायचा का नाही, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती खेळ खेळलो, माझा न्याय पण माझा देव स्थापित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी स्वतःला सिद्ध करण्याच्या भानगडीत पडू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला पण चॅलेंज केलं, कुठं येऊन दाखव. खाली येऊन दाखव. येशू म्हणला मला चॅलेंज करतो का, थांब आलो खाली. नाही नाही म्हटलं. म्हटलं. आला का खाली. नाही नाही आला. कधी कधी आमच्या मनाला लागतं ना, आपण होतो थांब आता मी दाखवतोच मी काय म्हणून. अरे नको दाखवू, गडबड करशी. येस. Yes. आतापर्यंत नव्हती केली, दाखवण्याच्या चक्करमध्ये गडबड करशी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या लोकांनी फक्त शांत राहावं, वेळ जाऊ द्यावी, आणि मग देव दाखवल का तुझ्या बरोबर मी काय येस. करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च, स्वतःहून स्वतःला प्रेझेंट करू नका, कोणाला प्रेझेंट करू द्या. देवाला परमेश्वराला. प्रेझेंट. देव तुम्हाला प्रेझेंट करणार. येस. हालेलुया. योसेफ गप बसला, पण मग देवन त्याला प्रेझेंट केलं सर्व मिस्रासमोर चर्च. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव उंच करल ना चर्च, तुम्हाला कोणी खाली करणार नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान काय करतो चर्च, असे कट आखतो का तुम्ही स्वतःला मोठं करायला पाहता, कारण मी तसा नाही, मला प्रेझेंट करू नको. हे पण एक प्रकारचं काय आहे, पापच आहे. हे पण देवाला न आवडणार आहे. तुला उंच करणारा कोण आहे, प्रभू आहे. परमेश्वर आहे. लोकांचं काम आहे ब्लेम करणं, लोकांचं काम आहे तुला स्पॉइल करणं, ते त्यांचं काम करतील, पण उंच करायचं काम हे देवाचं आहे चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी सगळ्यांना म्हणू शकत नाही का मी चांगलं आहे, मला चांगले म्हणा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लवकर तुमच्या मनात आलं पाहिजे. आमच्याबद्दल बोललेच कस काय, बसला रोसून. कधी कधी आपण नाराज होतो ना कशावर, आमच्याबद्दल. बोललेस कस काय. अरे सैतानाचं कामच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानाचा मनावर घेशील तर तुझं लाईफ चांगलं स्पॉइल करून बसशील. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सैतान बघतो का असा पडत नाही का कट कारस्थान करून याच्या मनातला देह स्वभाव बाहेर काढतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा तुमचा देह स्वभाव बाहेर येतोय का, नाही येत. मग असं काहीतरी करायचं का तुमचा देह बोलतो झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो नाही मग मी बी लय डेंजर आहे, मी बी. डेंजर डेंजर आहे. आहे. पण इतके दिवस तू डेंजरपणा काय केला होता, काढला होता. डेंजरपणा तू सोडून दिला होता. येस. तू प्रभू चालत होता, पण जसं तुझ्यावर खोट्या गोष्टी येऊ लागल्या तू म्हणला आता नाही मग मी पण लय डेंजर आहे. आला का डेंजरपणा, येस. म्हणजे परत जे तू सोडलं होतं ते परत काय केलं, बाहेर आलं. आणि सैतान म्हणतो माझं काम झालं. कमॉन कळतं, मग कळतं अरे प्रभू असं नव्हतं केलं पाहिजे. ते म्हणतो अरे हुशार राहा. येस. कसा राहा, हुशार राहा. हुशार राहा, तुझं धार्मिक जीवन तू जप. येस. येस. सैतान कुठून ना कुठून काय करल, शिरकाव करल, पण तुला आत्म्यात क्लिअर राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर तुम्हाला वाचवल चर्च. Yes. जर देव बोलतोय तर कदाचित कुणी याच्यातून चाललंय, तुमच्या लाईफ मध्ये असं घडतंय, वरी होऊ नका, देव तुमच्या बरोबर स्टँड घेणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला पडू देणार नाही. देवाला माहिती आपली लेकरं, आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या शक्तीच्या पलीकडे त्या परीक्षेत पडू देणार नाही. देव तुमच्या बाजूने उभा राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिला मेसेज प्रभूने हा दिला का आपलं लाईफ काय कर, चेक कर. चेक करा. आणि दुसरी गोष्ट जर तुझं लाईफ करेक्ट आहे पण तुला विनाकारण स्पॉइल करण्यात येतंय तर वरी होऊ नको, प्रभू तुला उंच करणार. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज बस. नाव सेकंड गोष्ट प्रभूंनी मला जी रिव्हील केली 2-3 दिवसानंतर, ती अशी होती चर्च की मी झोपलोय, नेट बांधलेली मच्छरदानी, आणि सेम तिला पण काय केलंय, घाण केलं. घाण केले. तिथं बी जास्ती घाण केली. मी म्हणलो का एवढं घाण कसं काय आपण झोपू शकतो या स्थितीमध्ये, म्हणून पटकन तिथे मी उठलो आणि पटकन ती मच्छरदानी काय करू लागलो, सगळी काढू लागलो. थोड्या वेळ ती मी सारखी केली, मग मला कळलं का रे मी तर झोपेत आहे. मग मी प्रॉपर परत पाहिली, प्रॉपर मला कळलं का रे ती घाण नाही. मग प्रभूने सेम मिनिंग सांगितला, आणि प्रभूने मिनिंग सांगितलं आता नातेवाईकांबद्दल. कोणाबद्दल, नातेवाईकांबद्दल. मी झोपलोय आणि नेट आहे, काय आहे, नेट आहे. आपल्या जीवनावर आपल्या नातेवाईकांची काय असते, एक प्रकारची कव्हरिंग असते. काय असती, कवरिंग असते. आई वडील भाऊ बहीण नाते गोते कव्हरिंग आहे. पण ते म्हणतो अनेक लोकांची कव्हरिंग खराब झाली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लांबून लोकांना दिसतं काही एक आहेत, हे कसे आहेत, एक एक आहे. पण आहे. आतून त्या लोकांमध्ये खूप घाण आहे आणि ते एकमेकांना बिलकुल पसंत करत. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं मी जे मिनिंग सांगतोय. मी झोपलोय, नेट आहे, काय आहे, नेट आहे. ती कव्हरिंग आहे माझी, काय आहे, कवरिंग कवरिंग आहे. आहे. सेम आपले नातेवाईक, आपले भाऊ बहीण, आपले वाईफ, आपला हजबंड, आपले लेकरं, एकमेकांना आपण प्रोटेक्ट करतो. काय करतो, प्रोटेक्ट करतो. आणि लांबून असं दिसतं का ते कसं आहे,
चांगले आहे चांगलं आहे, पण आतून किती तडे गेलेत हे अनेक लोकांना माहिती आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कम ऑन, किती लोक सहमत आहेत? अनेक लोकांना त्यांच्या फॅमिली लाईफ पासून आनंद, नाही. ते हॅपी नाहीये चर्च. आणि त्यांना वाटतं कोणाला सांगावं, लोकांना लांबून दिसतं. कसं दिसतं? लांबून दिसतं. त्यांना लांबून दिसतं की सगळं ओके ओके आहे, पण आतून मी बघतोय का किती मोठी गडबड आहे माझ्या आतमध्ये. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनाला एक परिवार आहे, मनाला एक नातेवाईक आहे, मनाला भाऊबंद आहे, पण आपसात बिलकुल पटत नाही आणि बिलकुल एकमेकांना ते ऍग्री करत नाही. पण लांबून दिसतंय का कसे आहेत? एक आहे एक आहे. एक आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च असं जे तुमच्या लाईफ मध्ये होईल, प्लीज त्यांच्या प्रती कडूपणा धरू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया का तुम्हाला ट्रस्ट होता का हे माझे नातेवाईक आहेत, हे माझ्या जवळचे आहेत, हे माझ्या क्लोज आहेत, पण ते म्हणतो ऐक देवापेक्षा त्यांना जास्त समजू नकोस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण अनेक लोक इथं गडबड करतात आणि त्या नात्यापेक्षा हे जगिक नात्याला ते जास्त मानतात. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक काय करतात, आपल्या पृथ्वीवरचं जे नातं आहे ना ते कोणापेक्षा जास्त मानतात? प्रभूपेक्षा प्रभूपेक्षा. तुम्ही रिस्पेक्ट करा, पण देवापेक्षा जास्त ताण देऊ नका. तुम्हाला 100% तिथून ठोकर लागणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कमॉन, किती लोकांना कळतंय चर्च? कदाचित कोणी चाललंय असं का त्याचं लाईफ दिसायला वरतून कसं आहे, चांगले चांगलं आहे. पण हस्बंड अँड वाईफ बिलकुल त्यांचं जमत नाही. घरामध्ये भाऊ बांधाचं बिलकुल जमत नाही. आतून पूर्ण क्रॅक्स आहेत, आतून पूर्ण तडे गेले तडे गेले. तडे गेलेत. आणि तुम्हाला वाटतं का परमेश्वर काय आहे, मी कोणाला सांगावं? परमेश्वर पाहतोय. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे सैतान मन कठीण करतोय, तुझी लढाई त्याच्या बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्तीशी लढून तुझ्या हाती काही येणार नाही, मी तुम्हाला परत सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यक्तीशी लढाल, नातेसंबंधाशी लढाल, तुमच्या हाती काही येणार नाही. नाही. तुमची लढाई व्यक्तीशी नाही, कोणाशी आहे? सैतानाशी आहे सैतानाशी. सगळे बोला, कोणाची आहे? सैतानाशी आहे. सैतानाची इच्छा नाही चर्च का तुम्ही आत्म्यात बांधले जावे. कारण तुम्ही जर आत्म्यात बांधले जाल ना, देवासाठी खूप मोठी ताकद म्हणून उभारणार तुम्ही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तो तुम्हाला ताकद म्हणून कधी उभारू देणार नाही, तुमच्या आतमध्ये तो क्रॅक्स टाकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही म्हणाल प्रभू मस्त वाटतं तुझ्यासाठी करावं, पण आमचं हेच धड नाही, आमचं हेच बरोबर नाही. चर्च परमेश्वराला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती लोकांना कळतंय तुम्हाला खूप काही वाटतं का आम्ही एकत्र यावं प्रभू मध्ये आणि कोणाचा गौरव करावं. प्रभूचा प्रभूचा गौरव गौरव. करा सैताने आतमध्ये क्रॅक्स टाकले. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचं तुमचं मन काय झालंय, कठीण. झालं कठीण झालंय. ते म्हणतो हा Yes. कठीणपणाचा आत्मा तुम्हाला सोडावा लागणार. येस येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे तुला जगाला सुधारायचंय ना, कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या देवाच्या सुरुवात गौरवासाठी. कुठून? घरापासून घरापासून. मग तिथं का तू हार मानलीस? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया तुला तर वाटतं रस्त्यावर प्रभू त्या लोकांना पाहिलं, प्रभू यांचा नाश होऊ नये, तुझ्या घरच्यांचा काय? येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आता गर्दी बघू ना आपण इकडे तिकडे जाताना, आपण लगेच म्हणू हे प्रभू यांचा काय होऊ देऊ नको. नाश होऊ नाश देऊ होऊ ते नको. म्हणतो फक्त इमोशनल शब्दाने मला घायाळ कर. घरच्यांचा काय होतोय नाश नाश होतोय होतोय. आणि त्यांची तू घृणा कर. त्यांच्यासाठी ते कळवळा दाखव, जो लोकांसाठी दाखवतो ना तू त्यांच्यासाठी दाखव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च आज घरच्यांसाठी बिलकुल काही नाहीये. कळवळा कळवळा नाही. लोकांना रस्त्यावर बघितलं ना असतं कोणी इकडे तिकडे चाललं, हे प्रभू या आत्म्याला काय कर. वाचव वाचा. लोकांना वाटलं किती याला आत्म्याची काळजी. ते म्हणतो याच्या घरचं सांग, तुला सांगतो मी याच्या घरच्यांची याला काळजी नाही नाही. आणि याला त्या आत्म्याची काळजी लागली. पहिले घरच्यांची काळजी दाखव, Yes. त्यांच्या प्रती प्रेमाचा आत्मा दाखव, त्यांच्या Yes. प्रती समजदारी दाखव. मग बाहेरसाठी जे तू रडतो ना ते आशीर्वाद प्रभू फळदायी करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्हाला वाटतं पण वरतून सगळे रिलेशन स्पॉइल केलेत, वरी होऊ नका, प्रभू ते रिस्टोर करल. येस. आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया कारण सैतानाचं कामच आहे की चर्च तुमचे जे नातेसंबंध आहे ते काय करावेत, बिघडावेत. आणि मग आम्ही इमोशनल आहोत. कसे आहोत? इमोशनल आहोत. आम्ही म्हणू जगाने केलं असतं ना एकदा तर चाललं असतं, जगाने केलं असतं तर, चाललं असतं. पण ऍटलीस्ट ह्याने नव्हतं केलं पाहिजे. सैतान म्हणतो हाच माझा पॉइंट तुझ्या प्रती, येस. का इथंच तुला काय करायचं मला. पाडायचे पाडायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं रडणं काय माहितीये का, जगाने केलं असतं ना पास्टर मला काय नसतं वाटलं, मी सोडून दिलं असतं. पण ह्यानी कसं काय केलं. अपेक्षा ठेवू नको. येस. काय ठेवू नको. अपेक्षा या ठेवू नको. अपेक्षेचा फायदा कोण घेतो. सैतान घेतो. आज अनेक लोक काय ठेवून होते, अपेक्षा ठेवून त्यांना वाटतं का ह्या नातेवाईकासाठी, या भावासाठी, या बहिणीसाठी मी एवढं केलं. आणि मग तुझ्या मनामध्ये अपेक्षा आली. तू करताना कोणाकडे पाहिलं पाहिजे होतं. प्रभूकडे पाहिलं सगळे बोला पाहिजे. कोणाकडं. प्रभूकडे म्हणून पाहिलं. अनेक लोक नाराज आहेत. कोणावर. प्रभूवर. प्रभू काय फायदा मग. अरे ते म्हणतो स्वार्थासाठी चांगला होऊ नकोस, देवाच्या महिमेसाठी चांगला हो. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक चांगले आहेत पण कशासाठी. स्वार्थासाठी. तुझं चांगुलपण स्वार्थासाठी. तिथून रिजेक्ट आलं का तुझं चांगुलपण संपला. मग ते म्हणतोय चांगुलपण वरच आहे, प्रभूतलं नाही. दोन पणाचं चांगुलपण आहे. किती
2 2 एक आत्मिक चांगुलपण जे कोणाद्वारे येतं प्रभूद्वारे. आणि त्याच्यावर लोकांचा परिणाम पडत नाही. तुम्ही कसे राहा कसे वागा, मी तसंच वागणार जसं माझा प्रभू मला सांग. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एक वागणं जगिक चांगलं कसं जग ते स्वार्थाप्रमाणे त्याचं वागणं काय होतं बदल बदलत जात. येस मी रिस्पॉन्स देईल तिकडून पण काय आला पाहिजे Response रिस्पॉन्स येणार नाही तर मग माझं बी बदलणं काय झालं चेंज चेंज झालं. मग तुझं चांगलं पण कोणाद्वारे नाहीये प्रभूद्वारे कारण नाही. देवाचं चांगुलपण हे नेहमी टिकणार आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या ठाई स्वार्थ नाहीये म्हणून तू चांगला नाही, तुझ्या ठाई देवाचा आत्मा म्हणून तू चांगला आहेस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणून चर्च प्लीज सैतान खेळ खेळल 100% खेळणार चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, जर येशूला सोडलं नाही तुम्हाला सोडल का? नाही सोडणार. आमच्याबद्दल असं कसं होऊ शकतं? येशू पण म्हणला पाहिजे माझ्या शिष्यांबद्दल असं कसं होऊ शकतं. अरे येशूला नाही सोडलं, त्याला अरण्यात नेलं, त्याला सैतानाने चाललं, मग आम्हाला सोडलं जाईल का चर्च? नाही सोडणार. आमच्या पण जीवनामध्ये आमच्या नातेसंबंधामध्ये सैतान हात टाकणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमची युनिटी सैतान काय करल? बिघडून ब्रेक टाकेल. करल. पण प्लीज तुम्ही हर्ट होऊ नका. तुम्ही कोणाकडे पहा? प्रभूकडे पहा. योसेफाला त्याच्या भावापासून काय केलं? दूर 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 केलं. नेलं चर्च. तो हर्ट झाला पण त्याने आपल्या फिलिंग्स प्रभूकडून करेक्ट करून घेतल्या चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो करेक्ट झाल्यामुळं गोष्टी तुटल्या नाही, गोष्टी जुडल्या. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुमची काय इच्छा आहे? गोष्टी तुटाव्यात का जुडाव्यात? जुडावे. शारीरिकरित्या जुडल्यात कशा? शारीरिकरित्या. पण देवाची इच्छा मनाला मन जुडलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्यासाठी तुझा स्टँड महत्वाचा आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान त्यांच्याद्वारे तुझ्या मनाला छिन्न करल, खिन्न करल, तो तुला पूर्ण भावनात्मक करल, पण तुला क्लेवर राहायचं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अपेक्षा कोणाकडून नाही, अपेक्षा कोणाकडून? प्रभूकडून आणि कधी कधी देव होऊ देतो. देव हे होऊ देतो. ते म्हणतो माझी इच्छा आहे माझ्यापेक्षा तुझ्या घरच्यांना तू जास्त समजायचं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडं अवघड जाईल तुम्हाला हे, पण हे सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काय करताय? देवापेक्षा दुसऱ्याच गोष्टीला जास्त प्राधान्य देताय. तोच माझं सर्वस्व आहे, गडबड करतोय आणि देव तुला तिथे ठोकणार 100%. प्रेज द लॉर्ड. कारण तुझी इच्छा आहे मी कशात वाढावं? मी प्रार्थनेत वाढावं, मी आत्म्यात वाढावं. आत्म्यात वाढावं म्हणतो आणि सर्व लक्ष जगी गोष्टींकडे. प्रेज द लॉर्ड. जगिक नात्यापासून बाहेर पडा आणि पहिलं स्थान कोणाला द्या? मग तुमचं प्रेम समानतेने सगळीकडे वाटलं जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुमच्या प्रेमामध्ये खोट आहे, मी सांगतो. प्रेज द लॉर्ड. खरी प्रीती कोण? प्रभू देव प्रीती. देव प्रीती पहिले आहे. त्याच्यावर प्रेम कर म्हणजे त्याचं प्रेम तुझ्या ठाई येईल. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या प्रेमात स्वार्थ नसणार कारण त्याचं प्रेम निस्वार्थी प्रेम आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुला जास्त वाईट वाटणार नाही, जास्त तू मनाला लावून घेणार नाही. ते प्याले तू अलगद सोपे त्या पिऊन जाय. त्यांनी केलं का? ठीक आहे, थोड्या वेळ वाटलं वाईट, सोडून दिलं, जाऊ दे प्रभू तुझ्या नावाने. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं मन आहे? आपलं सगळे बोला ख्रिस्ताचं मन. कोणाचं? ख्रिस्ताचं मन. का तुझं प्रेम कोणावर आहे? ख्रिस्तावर. प्रभूवर आहे. कम ऑन, कळतं चर्च. नाही तर ते बी कठीण आणि तू पण कठीण मग त्या कुटुंबात देवाचा गौरव होईल का? नाही ते होणार. कुटुंब विस्कळीत होऊन जाईल चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एक यूट्यूबवर फेसबुकवर एक पोस्ट पाहिली आणि 2 कबरी होत्या तिथं. 2 कबरी होत्या रस्त्यावरच, त्या माणसाने 2 कबरी बनवल्या, दोन्ही मुलांचे नावं लिहिले आणि जागा अशी वेगळी वेगळी केली आणि तिथं त्या असं टाकलं होतं, त्या कबरीवर असं लिहिलं होतं, दोघंही भाऊ जागेसाठी काय करत होते आणि मेल्यानंतर म्हणून एकाला त्याच्या जागेत पुरून एकाला आता दोघांची जागा सांभाळायची. कमॉन, कळतंय. छोटीशी गोष्टी भरपूर काही बोलून गेली. मेल्यानंतर बापाने काय केलं? दोघांना तिथंच तिथंच लिहिलं. दोघांची जागा काय करायची? सांभाळायची. याच्यासाठी भांडत होते ना, सांभाळा दोघं पण. कमॉन, कळतंय. काय येणार हातात? काहीच नाही. जर देवाने तुम्हाला त्या परिवारात, त्या नातेसंबंधात बांधलंय तर कुणी बांधलंय? प्रभूने बांधले. उद्देशूनच बांधलं ना काही तर. येस सैतान हस्तक्षेप करणार. करणार. सैतान तुमच्यात गडबडीत टाकणार. योसेफ त्याच्या भावात पण कुणी गडबडीत टाकली. सैतानाने. येशू त्याच्या शिष्यामध्ये पण कुणी गडबडीत टाकली. सैतानाने टाकले. शिष्यामध्ये पण कुणी गडबडीत टाकली. सैतानाने सैतान टाकले. नेहमी येईल, त्याचं काम करणार, पण जे देवाने दिलंय ते तुम्ही ते धरून ठेवलं पाहिजे. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत? मला त्याच्यासारखे आई बापा असते ना तर लय भारी झालं असतं. मला त्याच्यासारखे बहीण भाऊ भेटले असते ना तर लय भारी भेटलं असतं. कमॉन, किती लोकांना कळत? असं लहानपणी वाटायचं नाही का? म्हणजे एखाद्या गाड्या बिड्या पाहिल्या ना आई मुलांकडे, माझं त्या घरात पैदा झालं असतं ना तर बरं झालं असतं, लय चांगलं झालं असतं.
पण आता जिथं कुणी ठेवलं प्रभूने तिथं ठेवलं. आनंदाने राहा. येस हालेलुया. आणि ते टिकव. ते काय कर, टिकव. असं म्हणू नको ते असतं तर बरं झालं असतं. तुझ्या इथून पण देव ते उगू शकतो. येस आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं फक्त लोकांचं पाहायचं. कसं पाहायचं, लोकांचं लोकांचं व्हायचं. ते इकडे असताना तर बरं झालं असतं. तुझ्या इथं पण देव ते उगू शकतो. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान करू शकतो का. येस करू म्हणून ते शकतो. म्हणतो का रिलेशन जर तुमचे ब्रेक झालेत तर तू पण ब्रेक होऊ नकोस. येस कोणाकडे बघ, प्रभूकडे पहा. बघ. आणि जे काही सैतान ते खराब करतोय परमेश्वर तुझ्या बाजून तुला विजय देईल. येस येस हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. नेहमी तुम्ही तुमची बाजू सांगू शकत नाही. मी पुन्हा सांगतो आणि सांगण्याचं कामही करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची बाजू कोण मांडल, प्रभू प्रभू मांडल. मांडल. तुमची बाजू प्रभू मांडल आणि दाखवून देईल का तुमच्या फॅमिलीत तुमचं रिस्पेक्ट काय म्हणून. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला माहितीये चर्च का दाविदाला कसं त्या पार्टीमध्ये त्या प्रेयरच्या ग्रुपमध्ये कसं आणायचं. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकीच्या भावांनी वडिलांनी दाविदाला गृहीत धरलं नाही पण त्याच्या बिना प्रेयर पुढे गेली. नाही. त्याचा रिस्पेक्ट देवाने त्याला मिळून दिलं. चर्च. येस आमेन. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लोकात तुमचं रिस्पेक्ट नसेल, सैतान त्यांच्या मना कठीण केले, वरी होऊ नका तर रिस्पेक्ट शोधू पण नका. तुम्ही फक्त प्रभूला शोधा आणि देव तुम्हाला गोष्टी शोधून देणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कोणाकडे पाहायचं, प्रभूकडे कारण या पाहिजे. दिवसामध्ये सैतान तुम्हाला घेरणार. जर बाहेरचा अटॅक चालणार नाही ना तर कुटुंबात तो खेळणार. येस कुठं खेळणार कुटुंबामध्ये का, कारण तुम्ही जगाशी नातं सोडलंय. प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्ही जगी नातं काय केलं, सोडून मग दिलं. सैतान म्हणायला पकडायचं. कुठं पकडायचं, कुठं भेटणार हा? घरामध्ये. त्याच्या नातेसंबंधात हा भेटल, कारण यांना हा धरू नये मग इथे याला तोडायचं. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. सैतान काही वेगळं आणणार नाही. ज्याच्यात तुम्ही आहात तिथूनच तो तुम्हाला पकडणार. किती लोकांना समजलं. पास्टर पीटर एक उदाहरण सांगायचे जे पुण्याचे आहेत. ते म्हणायचे का सैतान चलना बाहेरच्या नोटा आणत नाहीत. कोणत्या, म्हणजे जे लोक चोरी करतात चलना बाहेरची नोटा आणतात का. नाही आणत. छापताना कोणती छापतील, 30 जी चलते 500ची का 400ची छापतील, 500 900ची छापतील, नाही छापतील का. नाही. जे चलनामध्ये चालतं ना तेच काय केलं जातं, छापलं जातं. ते छापलं जातं जे कोणते डुप्लिकेट करतायत. येस चलन ते छापत नाही, डुप्लिकेट ते बनवत नाही. जे चलनाचं कसं आहे, बाहेर आहे. सैतान मी बघतो का जे चलनात हा चाललाय ना Yes, तिथंच त्याला hallelujah. पकडायचा. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्हाला बाहेर जाऊन पकडणार आहे कुठंतरी वेगळं. नाही. जिथं तुम्ही आहात तिथंच सैतान तुम्हाला धरणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं चर्च. योसेफाला कुठं पकडलं, फॅमिली मध्ये. त्यांच्या भावात पकडलं चर्च. दानिला कुठं पकडलं, प्रार्थनेमध्ये प्रार्थनेमध्ये. पकडलं चर्च. जिथं तुम्ही आहात त्याच गोष्टी सैतान तुम्हाला काय करणार, पकडणार. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला वाटतं माझ्याबद्दल असं का, अरे हे होणं आहे कोणाच्या गौरवासाठी, देवाच्या देवाच्या गौरवासाठी. तुला आत्मिकरित्या तयार करण्यासाठी. Yes. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमचे नाते संबंध ब्रेक आहे तर तुम्ही तुटू नका, प्रभू ते रिस्टोर करणार. चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघा, प्रभूकडे बघा. सैतान जरी नाश करायला आलाय पण येशू जीवन द्यायला आलाय. आले. आणि देव ते रिस्टोर करणार. Yes. येस Amen. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात, कोण करल, प्रभू करेल. सगळे बोला कोण करल. प्रभू करल. वरी होऊ नका. चर्च. कोणाकडे बघा, प्रभूकडे बघा. परमेश्वराकडे बघा. चर्च. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो ना प्रभू तू माझा चालक आहे, तू माझा मालक आहे, मन चिंता तूच कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला एवढे मोठमोठे शब्द टायटल दिलेत, देव खुश होतो, पण ते म्हणतो फक्त टायटलच देतो मला, बाकी सगळा कारभार तूच करतोस. येस विश्वास पण टाक. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास पण टाक. जर तो चालक मालक आहे तो सगळं काही तुझं रिस्टोर करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वरी होऊ नका. चर्च. प्रभूला तुमची काळजी आहे. येस. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आपला भरोसा आहे का कोणावर, प्रभूवर. परमेश्वर गोष्टी रिस्टोर करेल. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा सांगतो सैतान खेळ खेळतो आणि देव काय गप्प बसतो का. नाही. नाही गं. देवाची पण नजर तुमच्या परिवारावर आहे. चर्च. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमच्या प्रोटेक्टरला इयोबाच्या फॅमिली सारखं प्रोटेक्ट करणार. चर्च. येस. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही कोणाकडे पहा, प्रभूकडे आणि पहा. तुमच्या लोकांद्वारे तुम्ही कठीण होऊ नका. तुम्ही प्रेमाचा अंतकण मागा आणि परमेश्वर प्रेमाद्वारे ते तुम्हाला जिंकून देईल. चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. किती लोकांशी देव बोलतोय, कोण करल, प्रभू करेल. सगळे बोला कोण करल, प्रभू करल. परमेश्वर करल. चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थर्ड गोष्ट जी प्रभूने दाखवली, रूफ पडतोय. काय पडतोय, रूफ म्हणजे हे काय, छत जे आपल्याला आश्रय देतं. काय देतं, आश्रय देतं. मी लिटरली असं उठलो आणि आमच्या घराला ते डब्बे ठेवायला काय असतं, लॉफ्ट असतो, सज्जा काय असतो. मी पटकन बेडमधून उठलो, साक्षी झोपली तिच्यावर जाऊन बसलो. मी पाहिलं, अरे मला दिसत होतं 2 जण ते काय करतात, हलवतात.
आणि मी पटकन उठलो, पळालो, बसलो. मी म्हणतो पडत का नाही, पडत का नाही. पण ते पडलं नाही. पण ते पडण्याचा काय होत होता, प्रयत्न प्रभूने काय सांगितलं, ज्या गोष्टी तुला प्रोटेक्ट करतात, काय करतात, प्रोटेक्ट करतात. त्याच्या आश्रयात तू राहतो, त्या गोष्टी हलवण्याचा प्रयत्न होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक्झाम्पल, तुमचा जॉब जो तुम्हाला काय करतोय, प्रोटेक्ट प्रोटेक्ट करतो. कदाचित तुमचं नातं जे तुम्हाला काय करतंय, प्रोटेक्ट करतो. प्रोटेक्ट करतंय. एखादं रिलेशनशिप जे तुम्हाला काय करतंय, प्रोटेक्ट प्रोटेक्ट करतंय. करतंय. कदाचित तुम्ही त्याच्यावर जास्त भरोसा करताय, पण प्रभू म्हणतो लवकर त्या गोष्टी काय करण्यात येणार आहेत, हलवण्यात येते. कमान. किती लोकांना कळतं मी जे बोलतोय. एखाद्याचं प्रोटेक्शन, त्याचा बिझनेस आहे, त्याला वाटतं बिझनेस आहे म्हणून मी आहे. एखाद्याला वाटतं जॉब आहे म्हणून मी आहे. एखाद्याला वाटतं लेकरं आहेत म्हणून मी आहे. जिथं कुठं तू भरोसा करतो आणि स्वतःला प्रोटेक्टेड समजतो, देव ती गोष्ट हलवल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुझा भरोसा तिथं नकोय, तुझा भरोसा कोणावर पाहिजे, परमेश्वरावर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या तुझी नजर देवावर असेल ना आणि त्या गोष्टी हल्ल्या, तुला फरक पडणार नाही. नाही कळलं. येस. आज थोडा बिझनेस झाला नाही तर तुमचं मन कसं लगेच व्याकुळ होऊन व्याकुळ जातं. होतं. पास्टर धंदाच नाही. मग धंदा करतो म्हणून खातो का देवाची कृपा आहे म्हणून खातो, देवाची कृपा आहे म्हणून. मग चेहरा का उतरला. Yes. येस. तुझं लक्ष जे आहे ना ते सगळं त्या बिझनेस कडे आहे. येस. नातं आहे एकावर कसं आहे, चांगलं. आणि नातं बिघडलं. नातं काय झालं, बिघडलं. टू डिस्टर्ब. का आता ह्याचं नातं बिघडलं, ह्याचं माझं हे झालं, मग आता माझं कसं होईल. जस्ट त्याच्याकडे बघू नकोस, Yes. येस. पैशाकडे बघू नको, Yes. जॉब कडे बघू नको. तू कोणामध्ये प्रोटेक्टेड आहे, प्रभू मध्ये. सगळे बोला कोणामध्ये. प्रभू मध्ये. गोष्टी हलतील पण देव तुला हलू देणार नाही. येस. हालेलुया. जर तुझी नजर कोणाकडे, परमेश्वराकडे. माध्यम बदलल पण कृपा बदलणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय बदलल, माध्यम बदलेल. माध्यम बदलल पण देवाची कृपा बदलणार नाही. पण जे लोक माध्यमाकडे बघतात ते लोक ब्लेस होत नाहीत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बिझनेस मध्ये, जॉब मध्ये, नात्यामध्ये स्वतःला जास्त प्रोटेक्टेड समजू. नको. आता ती गोष्ट काय होणार, हलवणार. ती गोष्ट सैतान कदाचित काय करल, हलव. हलवल. आणि मग तुझं मन व्याकुळ होऊन जाईल. अनेक लोक व्याकुळ होतात. व्याकुळ होऊ नको. तुला सहाय्य करणारा कोण, प्रभू तुला आहे. पुरवठा करणारा कोण, प्रभू आहे. तुला आरोग्य देणारा कोण, प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय. अनेक लोकांना एक्सरसाइज वर पण लय भरोसा. कशावर, एक्सरसाइज. व्यायाम करणाऱ्यावर, डाएट वर जास्त भरोसा करू नको. डाएट फेल होऊन जाईल. लोक Yes. जिम मध्ये एक्सरसाइज करता करताच मारतात. येस. कुठं, जिम मध्ये. सगळे बोला कुठं. जिम मध्ये. आता एखादा लय जाडा असेल तर आपण होणार जिमला जा. अरे जे जिमला जातात त्याचं काय. जास्त भरोसा करू नको. जिम मारणं रॉंग नाही पण जास्त भरोसा तिकडे करू नको. भरोसा कोणावर तुझा, प्रभू. परमेश्वरावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. आज परमेश्वर बघतोय का तुम्ही ज्या गोष्टीकडे अन्यश्री पाहता आणि तुला प्रोटेक्टेड समजता ती गोष्ट पाडणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघा, परमेश्वराकडे म्हणजे परमेश्वर ती पडू देणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जरी पडण्याचा प्रयत्न होईल देव तुम्हाला सुखरूपरित्या काय करणार, बाहेर वाचवणार काढणार. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च. दानियल म्हणतो, म्हणजे दानियल जसं प्रेयर मध्ये होता आणि फतवा जारी झाला का बाबा याला कुठे टाकायचं, सीएच्या गुहेत दानियल टाकायचं. म्हणतो का आता बाबा राजा पण माझ्या अगेन्स्ट झाला, आता मला कुणी वाचू शकत नाही. नाही. बाबा माध्यम बदलल पण देवाचा फेवर माझ्यावरून जाणार नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राजा तुझं माझं चांगलं होतं पण तू आता म्हणतो का मी काही करू शकत नाही, तर काय फरक पडतो, माझा देव दुसरीकडून करणार. येस. हालेलुया. येस तर म्हणते का मी काही करू शकत नाही. मर्दखाय म्हणतो तू नाही केलं तर माझा देव दुसरीकडून करणार. Yes, येस. hallelujah. मर्दखाय माध्यम बघत नाही, तो देवाकडे बघतो. येस. हालेलुया. माध्यम दागा देतील पण देव दागा देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या माध्यमांना तुमचा परमेश्वर बनू देऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाला, माध्यमांना. सगळे बोला कशाला, माध्यमांना. तुमच्या माध्यमाला तुमचा देव बनू देऊ नका. चर्च देव तुम्हाला जीवन देणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. कोण करल, प्रभू करेल. हा सैतान प्रयत्न करल पण जर तुमची नजर देवाकडे आहे तर तुम्हाला फरक पडणार नाही. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला काय पडणार नाही, फरक पडणार नाही तर नाही. मग टेन्शन येईल का माझ्या जॉब मध्ये कटकारस्थान चालू आहे, माझ्या बिझनेस मध्ये कॉम्पिटिशन चालू आहे, पण जर तुझी नजर देवाकडे आहे ना तुला यांनी फरक पडणार नाही. देव तुला अद्भुतरित्या प्रोव्हाइड करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करल चर्च, परमेश्वर करेल. सगळे बोला कोण करल. परमेश्वर मी करेल. अनेक वेळेस सांगितलं चर्च चालवताना सुरुवातीला फक्त 10 आणि 15 लोक होते पण त्या टायमाला मोठमोठ्या गोष्टी करायची इच्छा केली पण सैतान येऊन घेरायचा का लोक कमी करणार कुठून, लोक कमी. आणि अर्पण हार्डली. त्या टायमाला आमचं हे जे पोरं आता जॉब करतात हे जॉबलाही नव्हते, त्याच्यात कोणच नव्हतं माझ्या हिशोबाने जॉबला.
सगळे नॉर्मल कॉलेजला जाणारे मुलं, त्यावेळेस जे अर्पण यायचं लिटरली 70-80 रुपये ऑफरिंग यायचं. आणि मग प्रभूला असं वाटतं देवा तू विश्वास तर एवढा देतो आणि माझी नजर कोणाकडं? लोकांची गर्दीकडे, लोकांच्या गर्दीकडे. मग मला वाटतं देवा कसं काय पॉसिबल रे, 8-10 लोकात किती किती येणार आहे तरी, देऊन 100 आणि 500 देईल त्याच्यावरती काय देणार आहे तरी. आणि मग एवढं कसं? देवाने मला शिकवलं माध्यम पाहायचं नाही, तू देवाकडे पाहायचं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो माध्यमाकडे बघून, जो आभाळाकडे बघून पेरणी करतो ना, तो कापणी करत नाही. माध्यम बदलतील पण कृपा बदलणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाकडे बघ? प्रभूकडे बघ. तू नेहमी प्रभूकडे पाहत राहा. लोकांकडे पाहिलं का पेत्रासारखा डुबणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र काय झाला चर्च, डुबला पण त्यांनी कोणाकडे पाहायला पाहिजे? येशूकडे. येशूकडे पहा चर्च. येस. पेत्राचा भार पहिले कुणी उचलला होता? पाण्याने सांगा मला, उचलला. कुणी उचलला? पाण्याने उचलला. नजर कोणाकडे होती? येशूकडे तुझी नजर होती. येशूकडे आहे ना, तुझा जॉब तुझा भार उचलणार, येस. तुझा बिझनेस तुझा भार उचलणार, येस, तुझे हालेलुया. नातेवाईक तुझ्या बाजूने स्टँड घेतील. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझी नजर जर येशूकडून हटली तर सगळे लोक सरकतील. येस. प्रेज द लॉर्ड. लोकांना धरू नका, येशूला धरा. येस. प्रेज द लॉर्ड. लोक सुटणार नाहीत, ते बरोबर तुमच्या मागे येतील. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं चर्च, सैतान प्रयत्न करल जिथं तुम्ही जास्त भरोसा करता तिथं हलवल, पण जर तुम्ही देवाकडे पाहिले तर तुम्हाला हानी होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक बिलीव्ह करतात? कोण करल? प्रभू करेल. सगळं बोला, कोण करल? प्रभू करेल. पण तुम्ही आत्म्यात हुशार राहा. येस. आणि लास्ट गोष्ट मी जी पाहिली ती 2 दिवसापूर्वी, तो होता एक खूप मोठा भूकंप आणि सगळं घर शेक होतंय, सगळं घर शेक होतंय. मी गडबडीमध्ये उठलोय, मी चेक करतोय, मला यांना सगळ्यांना चेक करतोय काय काय पडलं, कोणावर काय पडलं. आणि मग थोड्या वेळ नंतर परत शुद्धीवर आलो, मग म्हणलं अरे काहीच पडलं नाही, पण भूकंप तर पण काहीच पडलं नाही. कारण मला झोपताना असं जाणवलं खूप हालतंय, शेकिंग होतंय, खूप शेकिंग होतंय. आता पडतं, हे पडतंय, ते पडतंय. पटकन उठलो, पटकन हे चेक करतोय, ते चेक करतोय. आणि सडनली लक्षात आलं परत तू ड्रीम्समध्ये हलतंय, वाटतंय पडतंय, पण ते पडत नाही. प्रेज द लॉर्ड. सैतान पण अशा गोष्टी आणल आणि तुम्हाला काय करल? हलवल. आणि तुम्हाला वाटल गोष्टी काय होतील? पडतील, पण त्या पडणार नाही. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कळतंय? आणणार तो काय करणार? हलणार. जबरदस्त शेक आणणार. जबरदस्त शेक घेऊन येईल तो. फार असं वाटलं का सगळं काही झालं, विस्कळीत पण ते झालं. म्हणतो भरोसा कर. येस. जे देवा तुझी सुरुवात झाली ना, तो तुला संपू देणार नाही. तिथून तुझी सुरुवात परमेश्वर नवीन करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. इस्रायलला वाटलं सैन्य आलं, संपलो, ते म्हणतो संपलो नाही, इथून नवीन सुरुवात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फरोशी याजक यांना वाटलं येशूला मारू, सगळं काही संपलं, ते म्हणतो इथून चर्चची सुरुवात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही वेळेस सैतानाला वाटलं का यांना मी काय करणार, एक मोठा झटका मारल. देवाने नेहमी एक वेगळी सुरुवात त्यांना दिली. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. चर्च तुमच्या लाईफ मध्ये कदाचित हे येईल, किंवा कदाचित जर असं काही असं घडतंय जे हलवणार आहे. कसं आहे? हलवणार आहे. म्हणे फक्त हलवणारच आहे, पाडणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे फक्त कसं आहे? हलवणार आहे. म्हणून ऐक माझ्या मना, भिवू नको, परमेश्वर तुला पडू देणार नाही. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. किती लोकांना कळतंय चर्च? तर प्रार्थना करा, पहिली तुम्ही कशात पडू नये? परीक्षेत पडू नये. पण जर माझ्या व्यक्तिगत आध्यात्मिक जीवनात परीक्षा येतेय तर मला तिथं वाचायचं. येस. तर नात्यासंबंधात मी परीक्षेत पडतोय तर मला तिथं काय करायचंय? वाचायचे. जर माझ्या कामात थ्रू, माझ्या प्रोव्हिजन जिथून आहे तिथून मी परीक्षेत पडतो, मला काय कर? वाचा. पण जर तुझी इच्छाच आहे की मी याच्यातून जावं तर मला धैर्याचा आतमध्ये परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. देवाची इच्छा आहे आपण काय करावं? कम ऑन. किती लोकांना कळतंय? माझ्या लाईफमध्ये मी असे प्रसंग पाहिले का जे मला माहित नाही, जे मला माहित आणि नाही, माझ्या देवानी त्या शत्रूच्या तावडीपासून माझ्या सुखरूपरित्या काय केली, बाहेर काढले. आणि मग मला कळलं का सैतान मला इथे तर पकडणार होता, या गोष्टी अडकवणार होता, पण देवानी मला वाचवलं. पण तिथं मी शिकलोच नाही चर्च, कारण सगळं कोणी केलं? प्रभूने केलं. मग देव म्हणलं, मी प्रभूला हा प्रश्न केला का देवा मी अनेक वेळेस तुझं काम पाहिलं माझ्या लाईफमध्ये, जे सैतानचा प्लॅन होता तो प्लॅन तू काय केला? उधळून लावला आणि मला नेहमी तू ब्लेस केलं. तिथं मी काहीच केलं नाही, पण ह्या टायमाला देव म्हणतो मी तुला अवेअर करतोय, मी तुला शिकवतोय का तू तयार हो. काय हो? तयार हो. कमॉन. हे खूप महत्वाचं आहे. नेहमी देवाचे दूत येतील आणि करतील आणि तू का झोपा काढणार का? तुला पण आत्म्यात कसं राहायचंय? हुशार राहायचं. तुला पण आत्म्यात हुशार राहायचं, तुला प्रार्थनेत हुशार राहायचंय, तुला वाटणं स्ट्रॉंग राहायचंय, म्हणजे तुझं लाईफ तू प्रोटेक्ट केलं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना समजतंय? एकदा प्रभूने सांगितलं पेत्रांना, सैतान तुम्हाला काय करतोय? मागतोय. कशासाठी?
चालण्यासाठी. मग दरवेळेस येशून पेत्राला म्हण का स्ट्रॉंग राहा बरं का प्रार्थनेत, तो येतोय. ते म्हणतो एकदा शिकवलं नंतर तू शिकायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकदा प्रभू काय करतो, शिकवतो. शिकव. ते तो. म्हणतो मागच्या संकटात मी तुला सहाय्यता केलं, अनेक वेळेस मी तुला ब्लेस केलं, पण तुझ्या आत्म्यात तू तयार राहायला पाहिजेस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आत्म्यात शहाणे व्हा, आत्म्यात हुशार व्हा, म्हणजे तुमचं लाईफ परमेश्वर ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभूची इच्छा नाही चर्च का तुमचं आध्यात्मिक जीवन स्पॉइल व्हावं, तुमचं कुटुंब विस्कळीत व्हावं, तुमच्या कामामध्ये क्लॅशेस यावे. प्रत्येक बाबतीत देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं जीवन कोणाला सबमिट करा, प्रभूला. म्हणजे प्रभू तुमचं लाईफ ब्लेस करा. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला माहित नाही, पण जर देवाने मला दाखवलंय तर मी आज तुम्हाला शेअर केलंय. आणि जर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही असं चाललंय पर्सनली, फॅमिली वाईज किंवा काम वाईज, आज प्रभू तुम्हाला ब्लेस करेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना वाटतंय प्रभूकडून आहे? येस. मी पुन्हा सांगतो का 2 दिवसापर्यंत हा मेसेज मी घेत माझ्या मनातच नव्हतं, माझं फक्त पर्सनल चाललं होतं. पण ज्यावेळेस परत बसलो तर प्रभू गोष्टी दाखवायला सुरुवात केलं आणि म्हणलो नाही, जर प्रभू लीड करतोय, कारण मनाने संदेश तयार होत नाही, जर देव बोलायला लागतो तर मेसेज बनवू लागतो. येस. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून देव हे सगळं दाखवू लागला. देव म्हणला का ऐक, फक्त तूच नाही, असे अनेक लोक आहेत का ते लाईफच्या अशा पार्टमधून चाललेले आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून देवाने जसं मला अवेअर केलं, देव तुम्हाला पण अवेअर करेल. येस. प्रेज द लॉर्ड. आणि जर देव बोलतोय तर वरी होऊ नका, देव तुमच्या बाजूनी. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुम्हाला 100% ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Come on, उभा राहूया आपण, ब्रेक मध्ये जाऊ. मी दाट उपस्थिती पाहते पवित्र आत्म्याची. प्रभू तू महान आहे. ओ प्रभू तू महान आहे. असं काय आहे का तुझ्यापासून लपलंय? आम्ही झोपतो पण तू झोपत नाही. आम्हाला 2च नेत्र आहेत पण तू सगळ्या गोष्टी पाहतो. आम्हाला 2च कान आहेत पण तू सगळं ऐकतो परमेश्वर. ओ प्रभू तू महान आहे. आणि तुझ्या लेकरांवर तू प्रेम करणारा परमेश्वर आहे. हो दे बाप्पा. तो म्हणतो जर तुझ्या व्यक्तिगत जीवनात वादळ आहे, येस येस. तुझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये मोठी हालचाल आहे, येस. तो वरी होऊ नकोस. होय येस ते येस. बाप्पा. लोक तुला पोखरण्याचा प्रयत्न करतायत, येस येस. लोक तुझ्या धार्मिकतेबद्दल प्रश्नचिन्ह उत्पन्न करतात. Yes, लोक Father. म्हणतात तू खोटारडा आहेस, तू Yes, ढोंगी आहेस. येस. परमेश्वर म्हणतो ऐक, त्यांचे शब्द आपल्या जीवाला लागून कडूपणा येऊ देऊ नको. येस येस. आतापर्यंत तुझ्यात काही वाईट नव्हतं, Yes, पण त्याचे Jesus. शब्द ऐकून कदाचित तुझ्या मुखात त्यांच्या प्रती शिव्या शाप येतील. येस. त्याच्यापासून तू वाच. येस. Yes. आमेन. देव तुला त्यांच्याद्वारे स्पॉइल होऊ देणार नाही. येस. Yes, येस. yes, आमेन. आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्नही करू नको. येस. ते लोक स्वतः तुझ्याबद्दल बोलतील असा समय, असा क्षण येशूच्या नावाने तुमच्या लाईफवर मी जाहीर करतो. जाहीर करतो येशूच्या नावाने. तू करणार आहे परमेश्वर, येस. Yes, आमेन. तू करणार आहे प्रभू. येस आमेन. येस सर. योसेफाला स्वतःला सांगावं लागलं नाही, येस येस सर. देवाने त्याची बाजू मांडली. आमेन Yes. तू आमेन. प्रभूच्या नजरेतला योसेफ आहे येस. आणि देव तुझी बाजू मांडण्यास समर्थ आहे. येस. Hallelujah. हालेलुया. वरी होऊ नको, येस येस. वरी होऊ नको. ये जीसस. ते तुला काय समजतात, तुझ्यावर कोणत्या गोष्टी लादल्यात, येस तुझ्याबद्दल काय बोलण्यात येतंय, ये Jesus. आणि तुला वाटतं का लोक काय विचार कर. प्रभूच्या वचनाच्या आरशात पुन्हा एकदा स्वतःला बघ, येस येस. येस. म्हणजे तुला कळल का तू अजूनही उन्हाळ्यास. येस सर. हे प्रभू आम्हाला माफ कर. हो दे बाप्पा. हे आध्यात्मिक जीवनात प्रवास करत असताना येस दे बाप्पा. असं वाटतं का मी खूप चांगलं करतोय, येस आणि एक सर. ओव्हर कॉन्फिडन्स आमच्यामध्ये येऊ लागतो ये Jesus. का मी तर प्रार्थनेत आहे, मी तर वचनात आहे, Yes. मी तर चर्चमध्ये, मी तर देवाच्या Yes. सेवेमध्ये. Yes, पण yes. देवा असं काय आहे जे बाकी राहतंय, हो दे असं बाप्पा. काय आहे जे कमी पडतंय, येस पित्या. प्लीज तू मला दाखव. येस दे Yes, बाप्पा. प्लीज प्रभू तिथं मला करेक्ट कर. येस Yes. सर. माझ्या बुद्धीने मला शहाणा होऊ देऊ नको. हो दे बाप्पा. मला तुझ्या नजरेत शहाणं व्हायचंय. आमेन, आमेन. म्हणून प्रभू ओव्हर कॉन्फिडन्स मधून मला बाहेर काढ. बाहेर काढ दे बाप्पा. आणि दुसऱ्यांना मी तुच्छ लेखू नये, येस Yes. दे बाप्पा. कारण तेही माझेच भाऊ बंद आहेत पित्या. येस येस सर. प्रभू करेक्शनचा आत्मा, हो दे बाप्पा. करेक्शनचा आत्मा मी स्वीकारतो. स्वीकारतो दे स्वीकारतो. बाप्पा. ओव्हर कॉन्फिडन्स काढ आम्हा प्रत्येकातून, येस. Yes, आणि बाप्पा. करेक्शन आण पित्या. येस पित्या. कुठं चुकतोय प्रभू मी, हो दे बाप्पा. कुठं माझे विचार इनकरेक्ट आहे, येस येस कुठं सर. माझा पाहण्याचा दृष्टिकोन रॉंग आहे प्रभू. येस. हो दे येस. बाप्पा. मला Father. करेक्ट कर पित्या. करेक्ट कर दे असं बाप्पा. काय का जे मला समजत नाहीये, Yes, दे असं बाप्पा. काय का मी जे करत नाहीये, येस Yes. दे असं बाप्पा. काय का जे चुकीने मी करून जातोय, Yes, मला Father. रिव्हील कर ना प्रभू. दे सर. मला सोडू नको पित्या, मला सोडू नको मला दे सोडू बाप्पा. नको प्रभू. येस. हो दे येस. बाप्पा. तू लॉर्ड. जर मला सोडलं तर क्षणभरे मी चालू शकणार नाही. हो येस. दे येस. बाप्पा. माझा लॉर्ड. प्रवास इथं संपून जाईल. होय येस ते दे बाप्पा. हे प्रभू, येस दे मला बाप्पा. शेवटलं व्हायचं नाही, येस Yes. येस सर. मला पहिलेच धावायचं. आमेन म्हणून आमेन. कृपा कर पित्या, कृपा कर दे कृपा कर, बाप्पा. मला सोडू नको प्रभू. येस दे बाप्पा. मला डोक्यात प्रकाश टाक,
येस दे बाप्पा. मला सांग का मी काय करावं. हो दे बाप्पा. आणि देवा Yes. तुझी महिमा प्रगट करून घे. होय Yes, देवा. yes, जे माझ्या लक्षात येत नाही येस येस पवित्र लॉर्ड. आत्मा तू वचनाद्वारे येस माझ्या बाबा. लक्षात ते आणून दे. येस Yes. आणि ते शिकण्याची तयारी माझ्यात दे. हो दे आणि देवा बाप्पा. तुझा गौरव हो दे. तुझा महिमा होऊ दे. प्रभू ज्यांचे नाते खराब आहेत येस दे बाप्पा. वरतून दिसतं काही पती पत्नी आहेत. येस येस वरतून दिसतं का हा खूप मोठा परिवार आहे. Yes, yes, वरतून बाप्पा. दिसतं काही भाऊ बहीण येस आई वडील जुडलेले आहेत. हो दे बाप्पा. पण आतून सैतानाने एकमेकांना कठीण केलंय. येस येस सर. पहिले त्या दुष्टाला म्हणतो सर्व कठीणपणाचे मनसुबे घेऊन Yes, त्यांच्या yes. परिवारातून नातेवाईकातून निघ निघून जाय येशूच्या नावामध्ये. आणि त्यांचे लोकांचे मन आतने मी मोकळे कर. मोकळे Yes. करतो दे बाप्पा. आणि जो हाय सहन करतोय येस येस सर. त्याच्यात धैर्याचा आत्मा स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. सहनशीलतेचा आत्मा स्वीकारतो. स्वीकारतो दे बाप्पा. वाईट बद्दल वाईट वागू नको. येस येस. त्यांना प्रेमाने जिंकायचं. आमेन आमेन. तू फार सहन करतो हे परमेश्वर पाहतो. येस येस. त्यांचं मन नेहमी कठीण पण तू नेहमी प्रेमाने वागतोस. येस येस. तुझं पारितोषिक मोठं आहे. ये जीसस. सैतान तुला इथं पकडल येस आणि म्हणून बघ चांगलं वागून फायदा नाही, येस. चांगलं राहून फायदा नाही. ये जीसस. तू पण तसंच कर बघ. येस सैतान तुला फसवल. येस येस. तो तुला पापात उडू शकला नाही Yes, म्हणून yes. तो तुला रागात द्वेषात आणि शापात तुला ओढण्याचा प्रयत्न करल. Yes, yes. म्हणून sir. त्यांना शाप देऊ नको. Yes, Father. त्यांचा द्वेष करू नको. Yes, Yes. त्यांच्याबद्दल वाईट मनसुबे विचार करू नको. Yes, कारण तू yes. जगिक पापात पडत नाही. म्हणून सैतान कुटुंबाद्वारे तुझ्या नातेवाईकांद्वारे तुझ्या मनात कठीणतेचा आत्मा टाकतोय. Yes, वाच yes. कारण तू बाकी सर्व ठिकाणी चांगलं केलंय. येस हे बाप्पा. सैतान तुला इथं पकडल येस पण येस. प्रभूची इच्छेच्या हाती तू लागावं. Yes, म्हणून ते Jesus. म्हणतो जसं पेत्राला हुशार हो येस आणि येस. त्याच्या युक्तीपासून वाच. Yes, तोच ते Father. तुझ्याशी बोलतोय. आमेन आमेन. कम ऑन चर्च. जर तुमचं ती वाईफ आहे, जर तुमचा तो हजबंड आहे, जर तुमचं ते काका मामा आत्या भाऊ जोही नातं तुमचं लागतं काकू येस येस. ज्यांच्याबद्दलही सैतान तुमच्या मनाशी बोलतो येस फादर. त्या लोकांना रिलीज करा आज. येस हे बाप्पा. कम ऑन आपल्या मनातून त्यांना क्षमा करा. येस त्या लोकांना ब्लेस करा. Bless करतो जिथं दे बाप्पा. सैतान तुमच्या मनाशी त्या व्यक्तीबद्दल बोलतो येस येस. बोलतो तुमच्या मनाचा घेरा धरतो येस येस. तुम्हाला तिथं कडक करतो कठीण करतो येस येस. तुमच्यात मनसुबे टाकू लागतो. Yes, ते म्हणतो Jesus. रिलीज हो मोकळा हो येस येस. मोकळा हो ते सर्व टाक कठीणपणाचा Yes, आत्मा yes, Father. सोड हे प्रभू तू नाहीये तू तसा नाहीच आहे. येस येस. तू तसा नाहीये जे सैतान तुला सांगतोय सोड हे सगळं. आपल्या मनाला मोकळं कर. Yes, Jesus. आपलं मन फ्री कर. म्हणा नाही Yes, सैतान मी तुझं ऐकणार नाही. Yes, sir. हे विचार तुझे मी माझ्यात घेणार नाही. मी Yes, तसा yes. नाहीये. मी रक्ताने मिळवलोय. Amen, आता amen. माझ्यात माझा देह नाही माझ्यामध्ये येशूचा देह आहे. Hallelujah. मी येशू मध्ये स्वतःला मोकळं करतो Yes, आणि म्हणतो amen. मी सैतानाचा नाही. माझ्यावर Yes. देहाचं वर्चस्व Yes, नाही. yes, Lord. मी देवाच्या आत्म्याद्वारे आहे. तू अजून चांगलं करू शकतोस. Hallelujah. आत्म्या शहाणा हो येस येस. आणि या सर्व युक्तीपासून वाच आणि Yes, प्रभूची yes. महिमा Yes, होऊ दे. yes. येस Lord. फादर. आणि प्रभू ज्या लोकांचा भरोसा त्यांच्या बिझनेसवर आहे येस दे बाप्पा. कारण थोडा बिझनेस हल्ला का ते लोक हलतात. येस येस दे बाप्पा. थोडं कामावर मालक काही म्हणलं का ते लोक हलतात. येस येस फादर. थोडं काही ऑफिशियल पॉलिसी डिक्लेअर झाली की ते लोक हलतात. ये जीसस. हे प्रभू भीतीचा आत्मा काढ. काढून टाक दे बाप्पा. देणारा परमेश्वर तू आहे. हो दे बाप्पा. मग तूच हा बिझनेस उभा केला. येस येस तूच हे काम मला दिलं. हो दे तूच ही बाप्पा. नोकरी मला दिली. ये जीसस. देणारा जर तू आहे हो दे तर बाप्पा. पुढं घेऊन चालणारा पण परमेश्वर तूच Yes, आहे. येस Hallelujah. आमेन आमेन. ऐक माझ्या मना भयभीत होऊ नको. येस 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 येस. व्यर्थपणे त्या गोष्टीत नजर ठेवू नको. ये जीसस. ना असं म्हणू नको का जर ते माझ्या लाईफ मध्ये नसल तर मग माझं कसं होईल. येस येस. तुझी नजर देवाकडे लाव आमेन आमेन. म्हणजे त्या गोष्टी प्रभू स्थिर करल आणि Yes. आपला गौरव करून घे. येस येस Jesus. प्रभू तुझ्या नावाने मी यांना ब्लेस करतो. येस आमेन. जर कोणी याच्यातून चाललंय पित्या हो दे बाप्पा. पर्सनल लाईफ मध्ये होऊन येस सर. रिलेशन फॅमिली रिलेशन मध्ये होऊन प्रभू Yes, नाते yes, संबंधातून बाप्पा. प्रभू त्याच्या बिझनेस मध्ये प्रभू येस वरी होऊ सर. नको. हो दे बाप्पा. तुला असं वाटतं का देवाला दिसत नाही. Yes, देव yes. सगळं पाहतो आमेन आमेन. पण देव तुझ्या मनाकडे पाहतो का तू काय करतो आता मला ते Yes. पाहायचं. येस. तू नाराज होऊन बसतो का. तू कोणाला दोष देतो का. दोष देऊ नको. येस येस. नाराज येऊ नको. ये जीसस. हे जीवन जर देवाकडून आहे ना ह्या जीवनातून कसा गौरव करून घ्यायचा. Yes, तुला yes. कसं उंच करायचं. Yes, तुला Father. कसं बाहेर काढायचं. Yes, Jesus. तुला कसं ब्लेस करायचं Yes, हे Father. तुझ्या प्रभूला ठाऊक आहे. आमेन आमेन. सहनशील हो. येस येस सर. प्रभूकडे बघ. येस आमेन. तुझा देव न्यायी देव आहे. हालेलुया. तो म्हणतो असं शोधून बघ मी कधी कोणावर अन्याय होऊ दिला का. येस येस सर. मी माझा न्याय स्थापित करल येस आणि आमेन. गौरवासहित तुला बाहेर काढल Yes, Jesus. आणि तू प्रभूची महिमा करशील. हालेलुया. प्रभू धन्यवाद. धन्यवाद देतो दे या बाप्पा. 4 ड्रीम्स आणि विजन द्वारे येस दे बाप्पा. तो मला दाखवतोय. येस फादर. एक मंडळी म्हणून आम्हाला शहाणपण दे. येस दे Yes, बाप्पा. एक मंडळी म्हणून या चर्चचं आध्यात्मिक जीवन शुद्ध असू दे. येस दे Yes. बाप्पा. चर्च मध्ये रिलेशन्स क्लिअर असू दे. येस Yes. येस सर. जे
बॉन्डिंग आहे. व्हॉलेंटियर्स, वर्शिपर्स, येस येस पास्टर्स, सिस्टर्स, Yes. कॅमेरा टीम, इतर Yes, yes. सहकार्य प्रभू, Yes, Father. चर्चसाठी प्रार्थना करणारे, चर्चसाठी चांगलं मन धरणारे एक मंडळी म्हणून Yes, हे बाप्पा. एका आत्म्यात आम्हाला चालव पिते येस आणि आम्हात तुझी महिमा होते तुझा महिमा होते आणि सर्व हलवणाऱ्या गोष्टी येस आम्ही प्रभूच्या नावाने बांधून नाश नाश करतो. करतो नाश देवा करतो. आम्ही हलणार नाही, येस देवा आम्ही वाढणार, आमेन आम्ही आमेन देवाचा गौरव पाहणार. हालेलुया सर्व गौरव आम्ही तुला देतो. तुला देतो देवा कमॉन, नेत्र बंद ठेवू, त्या देवाची महिमा कर.